Hello and welcome to this 17th lecture, 17th 17th lecture of SAP FI 30 days February batch. या 17व्या सेक्शन मध्ये आउट ऑफ 24 तुमचं खूप खूप स्वागत. आणि काल आपण आपल्या 16व्या सत्रामध्ये जे काही कॅल्क्युलेशन जे काही कॉन्फिगरेशन आपण केलं होतं त्यामध्ये एका ठिकाणी आपल्याला अडचण आली होती आणि मी असं तुम्हाला एक इशारा पण दिला होता की इथे कदाचित थोडीशी गडबड होऊ शकते, कारण ही पब्लिक सिस्टीम असल्यामुळे बरेचसे लोक हे वापरत असतात. ठीक आहे, बरेचसे लोक वापरत असतात, त्याच्यात आपला काही कंट्रोल नाही. पण हे वापरत असताना लोकांनी काय करायला पाहिजे एक्झॅक्टली, की जी नंबर रेंज सिलेक्ट केली जाते ती नंबर रेंज त्यांनी एक ऍक्च्युली सिलेक्टेड नंबर रेंज त्याच्यासाठी सिलेक्ट केली पाहिजे. म्हणजे उगाच आपण फक्त 10 ते 12 क्रेडिटर किंवा 10 ते 12 आपण त्यामध्ये जर समज वेंडर आपण बनवणार असू आणि आपल्या समोर वेंडर रेंज ही ओपन दिसते म्हणून आपण कितीही नंबर रेंज त्याच्यामध्ये घ्यायची याचा प्रत्येकाने सारासार विचार केला पाहिजे. त्यामुळे शक्यतो आपण एक 100ची नंबर रेंज सिलेक्ट करायची, कारण त्याच्या पलीकडे जर आपण नंबर रेंज सिलेक्ट केली उगाच 1 लाख किंवा 2 लाख अशी नंबर रेंज आपण सेट केली तर 2 लाख नंबर रेंज सेट करून आपण ऍक्च्युली अकाउंट वेंडर अकाउंट ओपन करणार 4 5 6 7 मॅक्झिमम 10. त्यामुळे तसं कोणी करू नये. तसं बऱ्याच जणांनी केलेलं असतं. त्यामुळे ऍक्च्युली काय होतं की आपल्याला ती स्टेप करताना आपल्याला प्रॉब्लेम येतो. तर सर्वप्रथम मला सांगा, ऑनेस्टली प्रामाणिकपणे सांगा की जो तुम्हाला मी 20 मिनिटाचा व्हिडिओ बघितला पाठवला तो तुम्ही बघितलाय का? तो हो. सकाळी, हा, मी आज सकाळी सकाळी लवकर उठून तो रेकॉर्ड केला आणि मला 5-10 मिनिटातच त्याचं सोल्युशन मिळालं. तरी पण मी त्याच्यावरती पूर्ण खुश नाहीये, कारण ती नंबर रेंज खूपच वाकडी वेडी वाकडी होती. पायल, सानिकाकडून हो आलं मला. पायल आणि ओंकार नसेल केलं तर नाही सांगा, म्हणजे मला तशी दिशा ठरवता येईल की आम्ही नाही केलं, आम्हाला नाही जमलं ऍक्च्युली. हा बोला, काय पायल? नाही केलं सर, बाहेर आहे कामात होते. नाही केलं ओंकार? नाही केलं. नाही केलं, मला वाटलंच होतं, मला माहितीच होतं तू नाही करणार म्हणून. बरं, ठीक आहे. मग आता तुम्ही ते तुम्हाला बघायला लागेल, कारण जी आपल्याला अडचण येत होती त्याचं निवारण आपण कसं केलं, त्याच्यावर तोडगा कसा काढला हे तुम्हाला ऍक्च्युली कळायला पाहिजे आता. ओके. सो मी काय केलं माहिती का, तुम्ही तसे आता फॅमिलीयर आहात त्याच्याशी. मी या नंबर रेंज मध्ये परत गेलो. XKN1 ही जी नंबर रेंज आहे ती परत एकदा त्या ट्रान्झॅक्शन कोडवर गेलो. मी दाखवतो तुम्हाला सिस्टीम मध्ये मी एक्झॅक्ट काय केलं. फक्त नंबर रेंजचा इश्यू होता. देयर वॉज अ इश्यू ऑफ ओनली नंबर रेंज. ओके. आणि नंबर रेंज आपण आपल्याला असं वाटलं की नंबर रेंज आपली एक्झॅक्ट पाहिजे तशी ती कॉन्फिगर झाली आहे. पण ज्या वेळेला आपण नंबर रेंज आपण क्रिएट केली आणि ती आपल्या व्हेंडर अकाउंट ग्रुपला असाइन करून पण केली, त्या टॉलरन्स ग्रुप तर आपण ऑलरेडी केलेला आहे, पण त्यानंतर मात्र आपण जेव्हा क्रिएशन ऑफ वेंडर अकाउंट आपण करायला गेलो, वेंडर मास्टर क्रिएशन ऑफ वेंडर मास्टर जेव्हा आपण करायला गेलो इथे पुढे, हा, त्यावेळेला मात्र अडचण आली. त्यावेळेला अडचण आली. सो मी एकदा परत ते एक काही मिनिटांमध्ये ते रिवाइज करतो. तुम्ही आज ते बघितलं असतं तर खूप बरं झालं असतं, पण ठीक आहे, आता नाही बघितलं तर नाही बघितलं. सो आय गो टू SAP.
SAP मध्ये जाऊन आय जस्ट क्लिकिंग दिस, डबल क्लिक. SAP म्हणणार का सॅप म्हणणार? SAP. हो. त्यामुळे कुणाही मित्राकडे मैत्रिणीकडे आम्ही मदन सरांकडे सॅप शिकतो असं तुम्ही बोलू नका. जर तुम्ही तसं बोललात तर मला साप चावेल इकडे, म्हणजे तशा वेदना होतील. त्याला आपण SAP असंच म्हणायचं, कारण तो शॉर्ट फॉर्म आहे, सिस्टीम्स ऍप्लिकेशन्स अँड प्रोडक्ट्स. मी साईन करतो म्हणजे. हो. ऑल राईट. ओके. सो मी आता डायरेक्ट त्या ट्रान्झॅक्शन कोडवर जातो. तुम्ही लिहून घेतलाय तो XKN1. मी फक्त तुम्हाला दाखवतो आता, कारण मी ऑलरेडी केलेलं आहे ते. सो इथे हा माझा जो इंटरवल आहे, डिस्प्ले इंटरवल करतो. डिस्प्ले इंटरवल मध्ये मी दोन इंटरवल क्रिएट केले इकडे. अं, एक आहे माझा, येस, हा बघा, हा MD म्हणून आहे. ओके. आणि एक VD म्हणून आहे. वेर इज दॅट, दिस इज MD 4000 to 5000. आणि एक्झॅक्टली मी जो क्रिएट केलाय सकाळी, त्याचा मी नंबर पण लिहून घेतलाय. जस्ट क्रिएट केलेला आहे त्याचा नंबर लिहून घेतला. जस्ट मिनिट. 29, 1 to 99 आपलं हे आपण आधी केलं होतं बघा. 1 to 99 आधी केलं होतं, पण ते काय कामाला नाही आलं. 11 हे पण आधी केलं होतं. ओके. आणि इथे आपल्या मेंटल नंबर रेंज मध्ये MD 4000 to 5000. ओके. आणि अजून एक नंबर रेंज माझी होती. येस, हे बघा, हे मी सिलेक्ट केलं आता. मी एक 68 केलं, एक 63 केलं, 300 ते 399. आणि एक मी 68 केलं. हा, तुम्ही तुमच्याकडे प्लीज लिहून घ्या ते. वेंडर नंबर रेंज, वेंडर अकाउंट नंबर रेंज असं लिहून घ्या. वेंडर अकाउंट नंबर रेंज, वेंडर अकाउंट नंबर रेंज. मी तिथे पण लिहून घेतो, म्हणजे मला कधी मध्ये रेफरन्स करायचा असेल तर मला बरं पडेल. तो त्या वन नोट मध्ये मी लिहून घेतो. 63, 300 to 399. आणि 68, 2001 to 2100. 68, 2001 to 2100. ऑल राईट. सो मी जो वन नोट ओपन करतो आणि वन नोट मध्ये हे रेकॉर्ड नमूद करतो. आजची तारीख करतो, हे आजचं जे पेंडिंग आहे. जस्ट अ मिनिट. केप्ट पेंडिंग म्हणून जे म्हणतात त्याला मी काढून टाकतो आता, की यू कॅन सी दिस इज केप्ट पेंडिंग आहे, ते मी आता काढून टाकतो. आणि सॉल्व द इश्यू असं म्हणतो. सॉल्व द इश्यू. ओके. सो आजची तारीख टाकतो आता. आय कम टू द न्यू पेज और ऍड पेज. ऍड पेज वर इथे आय एम पुटिंग टुडेज डेट. टुडेज डेट इज 22/02 आणि 2024. सो दिस इज vendor configuration continued. ओके. इथे खाली येऊन vendor, I can say vendor master, vendor
or rather creation of number range for vendor accounts. Transaction code XKN1 XKN1. आता सांगा तुम्ही काय लिहिलं मला. नंबर रेंज किती आहे? 68 आहे ना. सांगा 68 मध्ये काय घेतलं आपण? 1 to 99. काय बोला पटापट, मला आठवत नाहीये. 68 मध्ये मला इथे बघायला लागेल. 68 मध्ये आपण घेतलंय 63 मध्ये 300 ते 399. 63 मध्ये, हा 63 मध्ये 63 मध्ये 300 ते 399. आणि 68 मध्ये किती घेतलंय? 2001 to 2000. 2001 to 2000 किती? 100 का? हो. ओके, ऑलराईट. हा, हे क्रिएशन ऑफ नंबर रेंज झालं. ऑलराईट. त्यानंतर ही जी नंबर रेंज आहे ती आपण असाइन केली. ओके, हे क्रिएट केली, नंतर आपण असाइन केली. आणि असाइन करायचं, मला आठवते की इट वॉज OBAS. ही नंबर रेंज आपण इथे क्रिएट केले बघा, आणि ह्याला मी असाइन करतोय. आय कॅन से \n. आता ही माझी काय स्क्रीन करत नाहीये. OBAS मध्ये इथे पोझिशनला जातो मी, आणि आपला अकाउंट ग्रुप आहे 29 RM, म्हणजे रॉ मटेरियलचा हा ग्रुप आहे पहिला. सो 29 RM च्या समोर मी 63 नंबर रेंज टाकले, राईट. आणि वरतीच आहे तो 29X, त्याच्या समोर मी 68 टाकले. ओके, हे दोन आपण केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं कालचं जे आपली अडचण आली होती त्या स्टेपवर येतो डायरेक्ट. दॅट वॉज नथिंग बट कॉन्फिगरेशन ऑफ, or you can say configuration of vendor master, creation of vendor master. So that is XK01. So I'm writing creation of vendor master XK01. All right, XK01. XK01 मध्ये I go to system, आणि सिस्टीम मध्ये मी XK01 ला कॉल आउट करतो \n. मला ही स्क्रीन नको आता, म्हणून XK01. आणि इथे मी कंपनी कोड टाकतो माझा 2911. ऑलराईट, 2911. अकाउंट ग्रुप माझा 29 RM आहे. RM 29 RM. ओके, आणि जस्ट एंटर करून बघतो. एंटर केल्यानंतर इट टेक्स मी डायरेक्टली टू द, यू कॅन से, न्यू स्क्रीन. मग कालची आपण जी प्रोसेस केली ती प्रोसेस इकडे करायची. हे सगळं आपण करूया. तूर्त आपण काय करू की आपला, आता तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. वहीमध्ये लिहून घ्या, डिस्प्ले वेंडर रिपोर्ट, वेंडर लाईन आयटम रिपोर्ट. डिस्प्ले वेंडर लाईन आयटम रिपोर्ट. काल जे तुम्ही लिहून घेतलं ना ते कन्फर्म करा. डिस्प्ले जनरल लेजर लाईन आयटम रिपोर्ट FBL3N. जिकडे काल तुम्ही कुठे FBL3N लिहिलं असेल त्याच्या समोर डिस्क्रिप्शन आहे डिस्प्ले जनरल लेजर लाईन आयटम डिस्प्ले. कालचं FBL3N जिकडे आपण लिहिलंय त्याच्या समोर तुम्ही लिहिलंय डिस्प्ले जनरल लेजर लाईन आयटम रिपोर्ट. आणि आज तुम्ही लिहितायत डिस्प्ले वेंडर लेजर लाईन आयटम डिस्प्ले FBL1N. FBL1N. सो आय एम रायटिंग दिस. माझा कंपनी कोड आहे इकडे. तो इथे हा जो, यू कॅन सी दिस, यू कॅन कॉल दिस अ ड्रिल बॉक्स, ड्रिल डाऊन करणारा. ओके, किंवा इन्फॉर्मेशन.
याला मी एकदा छेडतो, क्लिक करतो, आणि क्लिक केल्यानंतर थोडस वेळ घेतोय, डझंट मॅटर. क्लिक केल्यानंतर इकडे माझा कंपनी कोड आला 2911. ॲज ए ओके. आणि मॅक्झिमम नंबर ऑफ हिट्स 500 आहेत. पण माझं असं म्हणणं आहे की मी तर अगदी 4 ते 5, ते 4 ते 5 मी वेंडर क्रिएट करणार आहे. आणि आतापर्यंत जे केले असतील, ओके, आतापर्यंत जे केलेले असतील ते किती आहेत ते मला बघायचे. सो आय गो अहेड विथ दिस. इथे बघा, मी 4 वेंडर क्रिएट केले सकाळी. ओके. आय थिंक सानिकानी मला सांगितलं की सानिका हॅज सीन दिस, नो? सानिका, बरोबर ना? हो. आता हे मी अमर एंटरप्राइजेस, ओके, त्यानंतर भीमाशंकर एंटरप्राइजेस, प्रिझम प्रायव्हेट लिमिटेड, रिलायबल एंटरप्राइजेस, हे 4 वेंडर मी काल ऑलरेडी क्रिएट केलेले आहेत. आणि त्याचा व्हिडिओ तुमच्या समोर आहे. त्यामुळे फक्त एक माहितीसाठी किंवा समाधानासाठी मी अजून 2 क्रिएट करतो. हे 4 आपण ऑलरेडी क्रिएट केलेले आहेत. अजून मी 2 करतो, म्हणजे तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन मिळेल की ठीक आहे, आम्ही या डोळ्यांनी बघितलं. ओके, चलो. सो टायटल आपण देऊया कंपनी, आणि याचं आता नाव काहीतरी आपण देऊया युनिव्हर्सल युनिव्हर्सल प्रोडक्ट्स लिमिटेड. युनिव्हर्सल प्रोडक्ट्स लिमिटेड. कंट्री आयन, लँग्वेज इंग्लिश इज ओके. बाकी काही कंपल्सरी नाही आहे. सो याला 3 वेळा आपल्याला पुढे जायचं आहे आता, 3 वेळा. ओके, सो 1, 2, 3. आणि 4th इकडे आपल्याला रिकन्सिलेशन अकाउंट टाकायचं आहे, 100, 500. सॉर्ट की आपली आहे 12. कॅश मॅनेजमेंट रिपोर्ट आपला आहे, ग्रुप आहे A1. इथे बाकी काय नाही आहे. अजून एक पेजवर पुढे जायचंय आणि आपल्याला काय करायचंय, अजून एक पेज पुढे जाऊन आपल्याला यु नो अजून एक पेज पुढे जाऊन आपल्याला पेमेंट टर्म्स टाकायचे. पेमेंट टर्म्स इकडे 001 म्हणजे पे इमिजिएटली. टॉलरन्स ग्रुप आपला ब्लँक आहे. आणि चेक डबल डबल चेक इनवाइस, चेक डबल इनवाइस म्हणजे इनवाइस जर एकदा कोणी एंटर केला असेल सानिकानी, आणि परत ओंकार जो परत तोच इनवाइस रेकॉर्ड करायला गेला, तर सिस्टीम आपल्याला एक वॉर्निंग देईल की दिस इनवाइस इज ऑलरेडी रेकॉर्डेड. ओके, त्यामुळे आपण अलर्ट राहू. आणि याच्या पहिल्या स्क्रीनवरच मी तुम्हाला माहिती आहे की मी 29 RM सिलेक्ट केलं होतं. म्हणजे मी हा जो वेंडर आहे तो तो कुठल्या ग्रुप खाली बनवतोय? वेंडर ग्रुप रॉ मटेरियल. मी किती वेंडर ग्रुप क्रिएट केलेत? हाऊ मेनी वेंडर ग्रुप आय हॅव क्रिएटेड? चला बोला आता पटापट. थोडस तुमच्याकडून साथ प्रतिसाद आला पाहिजे. आपण किती वेंडर ग्रुप क्रिएट केलेले आहेत? 2 केले ना आपण वेंडर ग्रुप. 29 RM आणि 29 EX. 29 RM आणि 29 EX असे 2 वेंडर आपण ग्रुप तयार केले. आता आपण बघितले सुद्धा ते. सो मी पहिल्या स्क्रीनवर 29 RM सिलेक्ट केल्यामुळे हा जो वेंडर आहे तो मी रॉ मटेरियल ग्रुप खाली क्रिएट करतोय. हे ऑलरेडी सिद्ध झालेलं आहे. ऑलराईट, हे सगळं झालं. आता मी याला एकदा सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर चेंज टू कंपनी कोड 2911 मस्ट बी कन्फर्म. सो आय एम सेइंग ओके. ऑलराईट. सो नाउ यू कॅन सी वेंडर नंबर 303 was created. Vendor number 303 was created in company code 2911. सो आपलं जे ऑब्झर्वेशन आहे इकडे, वेंडर नंबर 303. ओके, 301 आणि 302 हे मी ऑलरेडी क्रिएट केले होते. आत्ता 303 आपला आपण क्रिएट केला. 63 या 17 खाली केला. 63 म्हणजे कोण होता? 63 म्हणजे कोण होता? कुठला ग्रुप होता? आर्य. RM. येस, करेक्ट. RM. 29 RM. 29 RM होता. तर 29 RM मध्ये मी सकाळी
300, 301, 302 असे हे केले होते, आणि आता आपला किती नंबर आला? तिसरा नंबर आला बहुतेक. ओके, हा तिसरा नंबर आला. राईट. इज दॅट क्वाईट फाईन, ओंकार? हो. पायल, आता आपण, पायल ओके, ऑल राईट. येस. ओके, आता मी इथे ना EX घेतो, EX. EX घेतल्यामुळे इथे RM घेतल्यामुळे 303 आला. ओके, मग EX घेतल्यामुळे तो या शृंखलेमध्ये आला पाहिजे, 2001 ते 2100 या. ओके, सो आय गो हिअर अँड आय राईट 29EX, 29EX, सॉरी. किंवा तुम्हाला बघायचं असेल तर मी असं F4 करू इकडे. F4 केल्यानंतर हे बघा इथे खाली दिसत आहे, परत एकदा चान्स आहे. हा 29EX आहे आणि हा 29RM आहे. नंबर रेंज पण आपण ऑलरेडी हे केलेले आहे. 63 नंबर रेंज जी आहे, 63 नंबर ऑफ नंबर रेंज म्हणजे ती आपण इथे 29RM ला केलेली आहे. आणि 29RM म्हणजे कोण आहे? वेंडर फॉर रॉ मटेरियल. आणि 29EX म्हणजे 68 नंबर रेंज आहे, ती आपण वेंडर फॉर एक्सपेन्सेसला यूज केलेली आहे, वापरलेली आहे. सो हा EX मी सिलेक्ट करतो. EX आला, एकदा एंटर करतो. इथे इथे मी कंपनी टाकतो. आता या कंपनीचं नाव तुम्ही मला सांगा, कोणीतरी सजेस्ट करा कंपनीचं नाव. कंपनीचं नाव, चला एक आपण काम करूया, काळे अँड असोसिएट्स. आपण एक्सपेन्सेस आहे ना, वकील, काळे वकील, काळे अँड असोसिएट्स. काळे अँड असोसिएट्स हे आपले वकील आहेत, काळे अँड असोसिएट्स. ऑलराईट. इथे कंट्री इज इंडिया. ठीक आहे, बाकी काय इथे आपल्याला ह्या रिअल लाईफ मध्ये भरायचं असतं, आता नाही केलं तरी चालतं. त्यानंतर इथे जातो मी, 1, 2, 3 आणि चौथ्या स्क्रीनवर येतो. 1, 2, 3 ही सगळी ऍड्रेसची पानं आहेत. अच्छा, म्हणजे ई पानं आहेत, ई पानं. ओके, रिकन्सिलेशन अकाउंट आपलं आहे. सॉर्ट की आहे आपल्याला, कारण आपल्याला काय बघायचं आहे, असाइनमेंट फील्ड मध्ये वेंडर अकाउंट बघायचं आहे, वेंडरचा कोड. एकदा सांगा सॉर्ट की म्हणजे काय असतं. सॉर्ट की जी आपण टाकतो ती आपल्या कुठल्या फील्डमध्ये दिसते? सॉर्ट की आपण 12 निवडली म्हणजे कुठल्या फील्डमध्ये आपल्याला काय दिसणार? असाइनमेंट. हा, असाइनमेंट फील्डमध्ये आपल्याला वेंडरचा कोड दिसणार. असाइनमेंट फील्डमध्ये आपल्याला प्रत्येक कोड वाईज वेंडर दिसणार. जेव्हा आपण वेंडरचं ट्रान्झॅक्शन पोस्ट करणार तेव्हा असाइनमेंट फील्डमध्ये आपल्याला त्या वेंडरचा कोड दिसणार. परफेक्ट आहे ओंकार? हो. तुम्ही तुम्ही ना हे रिवाइज करायला पाहिजे. तुम्ही नोटबुक लगेच आत्ताच्या आत्ता करायचं, कारण मग काय माहितीये का, आजचं काम जर उद्या ढकललं ना तर मग उद्याचं काम पण परवा येणार आहे. त्यामुळे आपली प्रायोरिटी शक्यतो आत्ता सध्या ह्याच्याकडे द्यायची. ओके, प्रायोरिटीज आपल्या आता सध्या ह्याच्याकडे द्यायची, कारण आपल्याला 6 महिन्यामध्ये काहीतरी चांगला रिझल्ट पाहिजे तुमच्या जीवनामध्ये. हो की नाही? मग त्यासाठी तुम्ही, जसं मी सांगतोय तसं त्याप्रमाणे तुम्ही एकदा तरी ऐका, कमीत कमी एकदा तरी ऐका, त्याच्या नोट्स बनवा. कसं आपण, आपल्याला काय समजतंय, कुठल्या फील्डमध्ये त्यांनी काय लिहिलं होतं, त्यावेळी काय सांगितलं होतं, लाईक दॅट. हे झालं, पुढे जातो मी. इथे पेमेंट टर्म्स टाकतो 001, पेमेंट टर्म्स 001. आणि आय थिंक बाकी आपल्याला इकडे टॉलरन्स ग्रुप ब्लँक आहे, डबल चेक चेक करायचं आहे आणि सेव्ह करतो. ओके, हा आपल्याला 2000च्या शृंखलेत आला पाहिजे, 2003. ओके,
सो कालचा जो आपला अडला नारायण जो होता तो आज ऍक्च्युली सॉल्व्ह झालेला आहे प्रश्न कालचा. ओके, ठीक आहे. कॅन यू वन्स कन्फर्म की क्रिएशन ऑफ वेंडर मास्टर इज क्लिअर? आता ना याच्यामध्ये याला खूप कंगोरे असतात या क्रिएशनचे. आपण जे आता हे करतोय हे आपण एफ आय मधून करतोय, म्हणजे आपण ऍक्च्युली रिअली स्पीकिंग एफ आय साठी करतोय, किंवा आपलं मला असं म्हणायचं एफ आय साठी करतोय म्हणजे हे वेंडर्स हे सबलेजर आहे. वेंडर हे सबलेजर आहे कोणाचं? एफ आयचं. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की एफ आय जो आहे, एफ आय मॉड्यूल तो मुख्यमंत्री आहे आणि वेंडर सब मॉड्यूल हा उपमुख्यमंत्री आहे. आपल्याकडे दोन उपमुख्यमंत्री आहेत ना. तर मेन मॉड्यूल एफ आय आहे, बरोबर. वेंडर सब मॉड्यूल हा एक उपमुख्यमंत्री आहे. आणि जो आता आपण नंतर लगेच शॉर्टली लर्न करणार आहोत, कस्टमर कस्टमर कॅन से मास्टर, कस्टमर मास्टर, तो कस्टमर मास्टर जो असेल तो दुसरा उपमुख्यमंत्री आहे, असा आपला एक समज आहे. ऑलराईट. आता एवढी आपली सगळी तयारी झाल्यानंतर आपण जर ट्रान्झॅक्शन पोस्ट करायला गेलो, आता ट्रान्झॅक्शन पोस्ट केव्हा होतं सॉरी, ट्रान्झॅक्शन पोस्ट केव्हा होतं? ज्या वेळेला जे रिक्वायर्ड पोस्टिंग असतं ते रिक्वायर्ड पोस्टिंग हे ऍक्च्युअली स्पीकिंग रिक्वायर्ड पोस्टिंग जे आहे ते रिक्वायर्ड पोस्टिंग आपलं जर संपूर्णपणे झालं असेल तर ट्रान्झॅक्शन पोस्ट होतं. ऑलराईट. पण आपल्या बाबतीत असं झालंय की आपण जेव्हा जनरल लेजर पहिल्यांदा हातामध्ये घेतलं होतं लर्न करायला, त्यावेळेला हा OBA7 ट्रान्झॅक्शन कोड आपण रन केला होता, विच इज डिफाईन्ड डॉक्युमेंट टाइप्स अँड नंबर रेंजेस. हा जो डॉक्युमेंट टाईप असतो हा क्लायंट लेवलला डिफाईन केलेला असतो आणि तो सिस्टीम जनरेटेड असतो. ओके. आणि नंबर रेंजेस जी असते ती कंपनी कोड वाईज असते. सो आपण त्या एसए डॉक्युमेंट टाईपला गेलो, त्याला क्लिक केलं आणि मग तिथे समोर एक आपल्याला असं लेबल आलं होतं किंवा की इथे नंबर रेंज तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर तिथे जाऊन आपण नंबर रेंज क्रिएट केली होती. ओके. सो वेंडरसाठी नॉर्मली आपल्याला तीन टाईपच्या नंबर रेंजेस लागतात. वेंडरसाठी आपल्याला नॉर्मली तीन टाईपच्या यू कॅन से डॉक्युमेंट टाईप लागतात. तीन टाईपचे डॉक्युमेंट टाईप लागतात. वेंडर इनव्हॉइस एंटर करण्यासाठी, म्हणजे ज्याला आपण परचेस इनव्हॉइस म्हणतो, वेंडर इनव्हॉइस एंटर करण्यासाठी आपल्याला KR हे डॉक्युमेंट टाईप लागतं. हे सिस्टीमनी ठरवलेलं आहे, म्हणजे आपण त्याच्यात काही इंटरफेअर करत नाही. काही लोक असतील ते स्वतःचं डॉक्युमेंट टाईप बनवायला जात असतील, पण तसं आपण करू नये. SAP सिस्टीम ही इतकी पॉवरफुली जनरेटेड आणि पॉवरफुली कॉन्फिगरेटेड सिस्टीम आहे की त्यामुळे आपण जर अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेलो असू तर आपण त्यामध्ये काही बदल करणे किंवा त्यांच्या स्टँडर्ड पाथ मध्ये जाऊन आपण काहीतरी ढवळाढवळ करणे आणि मग त्याच्यानंतर इनकन्सिस्टन्सी काही विसंगती आली तर आपण कपाळाला हात लावून बसायला लागेल आपल्याला आणि केवढे तरी पैसे खर्च होतील कन्सल्टंटला बोलून. त्यामुळे शक्यतो आपण त्यांनी जे स्टँडर्ड सेटअप दिलेला आहे ते आपण समजून घ्यायचं आहे. ते म्हणतात तुम्हाला वेंडर इनव्हॉइस क्रिएट करायचं आहे ना, मग तुम्हाला डॉक्युमेंट टाईप KR निवडावं लागेल. त्याची नंबर रेंज सिस्टीमच्या स्टँडर्ड प्रमाणे 19 आहे. KZ तुम्हाला जर पाहिजे असेल, सॉरी, वेंडरला पेमेंट करायचं आहे तुम्हाला, तर वेंडर पेमेंट करायचं असेल तर तुम्हाला KZ ही सिस्टीम जनरेटेड डॉक्युमेंट टाईप आहे. आणि वेंडरशी रिलेटेड इतर काही डॉक्युमेंट असेल तर त्याची नंबर रेंज 17 आहे, पेमेंटची 15 होती. आणि वेंडर रिलेटेड अदर डॉक्युमेंट म्हणजे काय असेल बाबा? जरा एक मिनिट विचार करा प्लीज. आय गिव्ह यू हाफ मिनिट. येस, काही सुचलं का वेंडर डॉक्युमेंट म्हणजे? सानिका, पायल, तिघांना विचारतोय. वेंडर डॉक्युमेंट म्हणजे हे इन्व्हॉइस आहे, म्हणजे परचेस इन्व्हॉइस आहे. ओके.
केझेड म्हणजे पेमेंट आहे. मग इनवॉइस डॉक्युमेंट म्हणजे काय असेल? वेंडर डॉक्युमेंट. तर ते परचेस रिटर्न असू शकेल, बरोबर की नाही? हॅलो, परचेस रिटर्न असू शकेल. हे जर परचेस असेल के आर, राईट, इफ के आर इज परचेस, तर परचेस मध्ये काही जर माल जो आहे, गुड्स आहेत, ते आपल्याला पसंत पडले नाहीत, रिक्वायरमेंट प्रमाणे नाही आहेत, तर आपण रिटर्न करणार ते. मग ते त्यावेळेला के आर कसं क्रिएट होणार? के आर इज फॉर वेंडर इनवाइस. त्याच्यातील आपण तो रिटर्न करतो तेव्हा इट विल बी के. त्यानंतर काही डेबिट नोट, क्रेडिट नोट्स असतात, काहीतरी आपले वेंडर बरोबर वाटाघाटी चालू असतात, रेट्स बद्दल असतात वाटाघाटी, त्यांनी रेट आपल्याला जास्त लावलेला असतो. आपण त्याला आठवण करून देतो की आपण आपलं असं ठरलं नव्हतं, परचेस ऑर्डर एवढी होती. त्यानंतर तुझ्याकडे जरी रेट रिवाइज झाला असेल तरी तू 29 फेब्रुवारी पर्यंत मला जुनाच रेट लावणार होता, असं मला तू प्रॉमिस केलं होतं, वगैरे वगैरे. अशा काही गोष्टी असतात जे आपलं ओरिजिनल परचेस ट्रान्झॅक्शन आहे, त्या परचेस ट्रान्झॅक्शनला सपोर्ट करण्यासाठी, त्या परचेस ट्रान्झॅक्शनला सपोर्ट करण्यासाठी जर आपल्याला काही डॉक्युमेंट्स एंटर करायचे असतील, तर ती वेंडर डॉक्युमेंट या सदराखाली, या डॉक्युमेंट रेंज खाली येऊ शकतात. ओके, सो आपण एक प्रयत्न करूया की आपलं ते त्यावेळेला जे ठरलं होतं, सो आपल्याला OBA7 मध्ये जायचंय आणि OBA7 मध्ये जाऊन एक 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 बघूया आपण. चलो चलो जाते हैं OBA7. इथून सध्या आता आय एम गोइंग आउट, सो ऐसे \n OBA7 लिहून घ्या. परत एकदा OBA7 कशासाठी आहे? OBA7 लिहून घ्या. टू टू व्ह्यू द डॉक्युमेंट टाइप्स. To view the document types, OBA7 is for to view the document types. To view the document types, OBA7. All right. सो आपले जे डॉक्युमेंट टाइप्स आहेत, आपण ते आता सेटअप करून टाकू. आत्ताच आपण बघितले, अभी अभी खबर मिली है. क्या खबर मिली है? की डॉक्युमेंट टाइप्स मध्ये आपल्याला वेंडरसाठी वेंडरसाठी आपल्याला एक आपण काम करू. आपलं जे जे सेटिंग केलेलं आहे ते एकदा एंटर करू आपण. आपला एसे होता, एसे, आणि ह्या एसेला मी इथे डबल क्लिक करतो. डबल क्लिक केल्यानंतर डबल क्लिक केल्यानंतर त्या एसेशी रिलेटेड जे सगळे फीचर्स आहेत, ते फीचर्स इकडे आले. म्हणजे एसेची नंबर रेंज. एसे म्हणजे पहिल्यांदा GL अकाउंट डॉक्युमेंट, त्याची नंबर रेंज आहे 01. ही सिस्टीमनी आपल्याला सांगितलेली आहे, सिस्टीमनी आपल्याला दिलेली आहे. एसेचे डॉक्युमेंट टाईप, जर तुम्ही एसेचं डॉक्युमेंट तुम्ही एंटर केलं, कळलं? एसेचं डॉक्युमेंट तुम्ही एंटर केलं, पोस्ट केलं, आणि नंतर समजलं चुकलं काहीतरी, मग ते डॉक्युमेंट आपल्याला रिव्हर्स करावं लागेल, है ना? वहीची पानं फाडता येतील आपल्याला, वहीमध्ये काय लिहिलं असेल तर. पण SAPचं जे डॉक्युमेंट एंटर केलेलं आहे, जे सेव्ह झालेलं आहे, ते आपण खोडू शकत नाही ना, आपल्याला ते रिव्हर्स करावं लागेल. मग जर ते एसेचं ट्रान्झॅक्शन जे ऑलरेडी रेकॉर्ड केलंय, जे पोस्ट केलेलं आहे, ते जर आपल्याला रिव्हर्स करायचं असेल, तर त्यासाठी रिव्हर्स डॉक्युमेंट टाईप काय आहे? AB. मग या एसेच्या मॅनेजमेंटसाठी, डॉक्युमेंट मॅनेजमेंटसाठी कोण कोण लोक ऑथॉरायझेशन त्यांना द्यायचंय, तो ऑथॉरायझेशन ग्रुप इकडे आपण क्रिएट करू शकतो. त्याच्यानंतर हा जो एसे डॉक्युमेंट टाईप आहे, हा डॉक्युमेंट टाईप आपण असेट अकाउंटिंग साठी वापरू शकतो, कस्टमर साठी वापरू शकतो, वेंडर साठी, मटेरियल साठी, GL साठी, सगळ्यांसाठी आपण वापरू शकतो, असं आपण डिस्कस करतोय. अकाउंट टाइप्स अलाउड. कंट्रोल डेटासाठी काही फील्ड्स इकडे आहेत. डॉक्युमेंट रिक्वायर्ड ड्युरिंग डॉक्युमेंट एंट्री. रिक्वायर्ड डॉक्युमेंट ड्युरिंग डॉक्युमेंट एंट्री इज रेफरन्स नंबर अँड डॉक्युमेंट हेडर टेक्स्ट. याला जर आपण इथे टिक मारली तर रेफरन्स नंबर आणि डॉक्युमेंट हेडर टेक्स्ट हे रिक्वायर्ड करतोय आपण इकडूनच, इथूनच त्याला रिक्वायर्ड करणार, म्हणजे मेंडेटरी करणार. मग त्या रेफरन्स नंबर फील्ड मध्ये तुम्हाला काहीतरी घालावंच लागेल. डॉक्युमेंट हेडर टेक्स्ट मध्ये तुम्हाला ब्लँक सोडून चालणार नाही. कळतंय तुम्हाला? पायल समजतंय का? रिक्वायर्ड
ड्युरिंग डॉक्युमेंट एंट्रीचा अर्थ काय समजतोय? हो. एका प्रकारे हे फील्ड स्टेटसच आहे, फील्ड स्टेटस. इथे जर मी याला तिकडा लावला ना दोघांना, तर प्रत्येक ट्रान्झॅक्शन मी जे एंटर करणार वेंडरचं, त्याच्यामध्ये मला रेफरन्स नंबर आणि डॉक्युमेंट हेडर टेक्स्ट हे मला तिकडे टाकावंच लागेल, नाही तर सिस्टीम एरर देत राहणार. त्यामुळे हे जे सगळं सेटअप आहे, हे सेटअप अत्यंत विचारपूर्वक आपल्याला करायचं असतं. आपल्यासाठी, आपल्या ऑर्गनायझेशनसाठी काय आवश्यक आहे ते सिलेक्ट करायचं. जे नसेल ते आता करायचं नाही. मग कधी फ्युचरमध्ये असं आपल्याला वाटलं की बाबा हा जो कस्टमर आणि वेंडर चेक आहे, हा आपल्याला सिलेक्ट करायला लागेल बहुतेक आता. कारण काही आपले कस्टमर आहेत ते आपले वेंडर पण आहेत, आणि व्हायस वर्सा. काही वेंडर आहेत ते आपले कस्टमर पण आहेत. राईट. सो ते ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून नेट डॉक्युमेंट टाईप नावाचा काही प्रकार आहे, तो आपण हायर लेवलला बघू शकतो, नेट डॉक्युमेंट टाईप. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या या डॉक्युमेंट टाईपच्या आधिपत्याखाली येतात, त्याच्या अंमलाखाली येतात. त्याच्यातून काय निवडायचं आणि काय नाही निवडायचं, ज्या ज्या वेळेला इथे पॉइंटर्स असतात, सिलेक्टर्स असतात किंवा सिलेक्शनसाठी फील्ड असतं, त्यावेळेला आपण ते सिलेक्ट केलं तर ते लागू होतं, सिलेक्ट नाही केलं तर ते लागू होणार नाही. ओके. आणि इथे एक्सचेंज रेट टाईप साठी सुद्धा काहीतरी फील्ड आहे, SM म्हणून. तर मी इथे जरा क्युतुअल त्याने ह्याला बघतो ओपन करून. सो SN स्टँड्स फॉर, ते बघा हे सगळे आहेत, ॲव्हरेज रेट वगैरे वगैरे. तर याच्यामध्ये SN कोण आहे बघा. SN म्हणजे कोण आहे? SN इथे आहे बघा खाली. जस्ट अ मिनिट. SM म्हणजे एक्सचेंज रेट फॉर SAMT. एक मिनिट काय बघूया. येस, SM म्हणजे एक्सचेंज रेट फॉर SAMT. हा कोणीतरी हा डिफाईन केलेला आहे. ओके. हा आपल्याला नको असेल, समज एक्सचेंज आपल्याला नको असेल तर आपण हा काढू शकतो इथून. पण आपण हे काही चेंजेस नाही करायचे, कारण हे जे आहे ना, हे क्लायंट लेवलला आहे. त्यामुळे जर क्लायंट लेवलला जर आपण चेंजेस केले, तर हा जो कोणी असेल SM वाला, त्याचं सगळं कॉन्फिगरेशन थोडं बदलू शकतं, बिघडू शकतं. त्यामुळे शक्यतो आपण क्लायंट लेवलला, अनलेस अनटिल आपल्याला अधिकार वाढीने माहिती असेल तरच आपण काही चेंजेस करायचे, अदरवाईज अन्यथा नाही केले तरी चालते. जर एखाद्याला वाटलं तर तो इकडे काय करेल, तो ऍव्हरेज रेट टाकेल. उदाहरणार्थ बघा हा एक्सचेंज रेट, ऍव्हरेज रेट. ओके. सो राहू दे, आपल्याला काही त्याचा प्रॉब्लेम नाही, कारण आपण एक्सचेंज रेट वगैरे याच्यामध्ये जाणारच नाहीये. सो मग दे इथे समोर त्याची नंबर रेंज आहे बघा, ते नंबर रेंज आहे. सो नंबर रेंज इन्फॉर्मेशनला मी इथे क्लिक करतो. ओके. नंबर रेंज इन्फॉर्मेशनला क्लिक केल्यानंतर इथे समोर मला कंपनी कोड दिसतोय बघा. ओके. आणि काय टायटल आहे इकडे? रेंज मेंटेनन्स. म्हणजे इथून आपण रेंज मेंटेन करायची. कोणाची? अकाउंटिंग डॉक्युमेंटची. कुठला अकाउंटिंग डॉक्युमेंट होता तो? एसएतून आलोय आपण इकडे. मग कंपनी कोड कोण आहे आपला? 2911 आहे. तर 2911 साठी आपण पहिल्यांदा डिस्प्ले करूया. आपण एकच मेंटेन केलाय बघा आतापर्यंत. 01/2023 आपलं फिजिकल इयर. 1 to 1 lakhs आणि 7 आपण एंट्रीज केलेल्या आहेत. 7 ट्रान्झॅक्शन एंटर केलेल्या आहेत. ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. शेअर कॅपिटल इंट्रोड्यूस 1, बँक लोन टेकन 2, कॅश विड्रॉन फ्रॉम बँक 3. त्याच्यानंतर आपण चौथं ट्रान्झॅक्शन केलं होतं, आय बिलीव्ह सॅलरी पेड. त्याच्यानंतर रेंट पेड, आणखीन काहीतरी एक्सपेन्सेस पेड केलं होतं, आणि 7वं बँक इंटरेस्ट पेड. म्हणून 7 आपले इथे या डॉक्युमेंट्स पैकी कन्झ्युम झालेले आहेत. हा जो आहे ना, हा डॉक्युमेंटचा नंबर आहे, डॉक्युमेंटचा नंबर. आणि मगाशी ते आपण जे सेटिंग करत होतो ना, तो वेंडरचा कोड आहे, वेंडरचा कोड. जसं आपण GL मास्टर्स क्रिएट केले, त्यावेळेला आपण एक नंबर रेंज घेतली. शेअर कॅपिटल असेल तर मग 1 लाख ते 1099. त्याच्यातून आपण एक 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 अकाउंट आपल्या पसंतीनुसार आपण निवडत होतो. तो जो असतो ना, तो GL कोड असतो, कोड. आता आत्ता काही मिनिटापूर्वी आपण जी ऍक्टिव्हिटी केली, मी सकाळी काही 6 अकाउंट केले होते, आत्ता तुमच्या समोर 2 केले.
त्याला आपण वेंडर कोड असं म्हणायचं. आणि हे जे आहे 1 to 1 lakhs, हे डॉक्युमेंट टाईप जे आहेत, आपले डॉक्युमेंट नंबर्स आहेत, की आपले जे डॉक्युमेंट टाईप्स आहेत त्याची ही नंबर रेंज आहे. म्हणजे याचा एसएचा पहिला डॉक्युमेंट एंटर झाला का त्याचा नंबर 1 येणार. त्याच्यानंतर त्याचा एसएचा 50वा डॉक्युमेंट आपण एंटर केलं, 50 डॉक्युमेंट एसए मध्ये एंटर केली का त्याचा इथे नंबर येणार 50. असं ते ऍक्च्युली इथे आपल्याला ते समजून घ्यावं लागेल. राईट. सो आता इथे हा ग्रेड आउट आहे, कारण मी डिस्प्ले ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे, त्यामुळे हा ग्रेड आउट आहे. मी इथून बाहेर येतो आणि आय गो टू दिस वन, चेंज इंटरवल. आणि इथे वरती बघा, आता चेंज इंटरवल आल्यानंतर मला सिस्टमनी फॅसिलिटी दिलेली आहे की इन्सर्ट लाईन. सो मी एक इन्सर्ट करतो लाईन आणि इथे आता सुरू करतो. 19 ही माझी 19 ही माझी या आपल्या नोट्स प्रमाणे बघा, 19 ही माझी वेंडर इनवाइसची इनफॅक्ट हे आहे. ओके, पण त्यासाठी मला एक गडबड झाली. मला काय करावं लागेल, असं नाही करायला लागेल. हे जे आहे, जस्ट अ मिनिट, मला हे इथून हे करतो आणि बॅक जातो. येस, एकदा परत बॅक जातो आणि इथे अजून परत बॅक जातो आणि मग मी इथे पोझिशनला येतो पहिल्यांदा. कारण मी जे काय करत होतो ते एसए साठी करत होतो. एसए आता मला जे करायचंय ते मला के आर साठी करायचंय. के आर बघूया का इकडे F4 करून, के आर कुठे आहे तो. हा बघा, इथे के आर आहे. हा वेंडर इन्व्हॉइस आहे. या वेंडर इन्व्हॉइस साठी वेंडर इन्व्हॉइस हा मला सांगा, हा के आर जो आहे, के आर हा सिस्टीमने ऑलरेडी डिफाईन केलेला आहे, कॉन्फिगर केलेला आहे. तो क्लायंट लेवलला आहे का कंपनी कोड लेवलला आहे के आर. क्लायंट लेवलला आहे ना तो. तो क्लायंट लेवलला आहे. तो जो क्लायंट लेवलला जो आहे त्याचा अंगीकार आपण करणार आहोत, त्याला आपण ऍक्सेप्ट करणार आहोत आणि त्याच्यातून आपली आपली नंबर रेंज आपण क्रिएट करणार आहोत. सो आय से ओके. आणि आता ह्याला मी एंटर करतो. एंटर केल्यानंतर देन नाव आय एम इन 19. आता मी 19 मध्ये आहे बघा. म्हणजे वेंडर इन्व्हॉइस मला जर मी करणार दिवाळीला, त्यावेळेला माझा डॉक्युमेंट टाईप हा ऑटोमॅटिकली माझा के आर येणार. वेंडर इन्व्हॉइस मी डॉक्युमेंट एंटर केलं का त्याचा डॉक्युमेंट टाईप काय येणार, के आर येणार. ओके. रिअल लाईफ मध्ये याची नंबर रेंज असणार, ती सुरू होणार ती 19 पासून होणार. आपल्याला इथे 19 दिसतोय, पण आपण तसं करू शकणार नाही, कारण ते नंबर रेंज कोणीतरी वापरेल तशी आंधळ्यासारखी वापरलेली असते. त्याच्यामध्ये कोणाचा दोष नसतो, प्रत्येकाला फक्त कॉन्सेप्ट समजून घ्यायचा असतो. त्यामुळे माझ्यासाठी 19 वाली नंबर रेंज फ्री असेलच त्याची काही गॅरंटी नाहीये. सो मी माझ्या सोयीने जे मला जमत जाईल तसं मी करत जाईल. जर आपण व्हेंडर इन्व्हॉइस एंटर केला आणि समजलं अरे गडबड झाली, तर तो आपल्याला रिव्हर्स करावा लागेल. मग रिव्हर्स करण्यासाठी आपल्याला रिव्हर्स डॉक्युमेंट टाईप AB हे सिलेक्ट करावं लागेल. रिव्हर्स डॉक्युमेंट टाईप इज AB. तर तसं के आरचं रिव्हर्स रिव्हर्स म्हटलं का AB येणार. मग हीच डॉक्युमेंट टाईप आहे के आर. हा आपण असेटसाठी वापरू शकतो, कारण असेट पण आपण परचेस करतो ना. बेसिकली के आर इज फॉर इन्व्हॉइस. इन्व्हॉइस हा परचेसचा असू शकतो, वेंडर कडून असू शकतो, मटेरियल मॅनेजमेंट मधून आपण परचेस केलं असेल तर मटेरियलचा असू शकतो, आणि जीएल अकाउंटसाठी काही परचेस केलं असेल जीएल अकाउंटसाठी, तर जीएल अकाउंटसाठी पण आपण तो के आर वापरायची आपल्याला मुभा ठेवलेली आहे. ओके. त्यानंतर इथे समोर नंबर इन्फॉर्मेशन आहे, तर मी क्लिक करतो आणि इथे आता 2911 एंटर करतो. 2911. आणि इथे मी एकदा कुतूहलाने बघतो की डिस्प्लेमध्ये काय आहे का. डिस्प्लेमध्ये आपली जी मगाशी नंबर रेंज आहे तीच दिसते आपल्याला, पण आपण इथे आता जातोय चेंज मध्ये. एक लाईन आयटम मी ऍड करतो.
आणि ऐलान करून टाकतो की हा मला ही नंबर रेंज आहे म्हणजे 19 इयर 2023 साठी आहे. त्याच्यानंतर 23 साठी आहे. ओके. आता इथे इथे मी काय एसे लिहिलंय का कुठे एसे? हे आपण जे 01 केलं होतं ते एसे लिहिलं होतं का? कारण एसेला आपण क्लिक केलं तर त्याची नंबर रेंज 01 आली होती. त्याचप्रमाणे जेव्हा आपण जेव्हा आपण ह्या के आर ला आपण क्लिक केलं तेव्हा त्याची नंबर रेंज 19 आली. सो मी 19 ची बांधणी करतोय म्हणजे मी के आर ची बांधणी करतोय. के आर साठी नंबर वेंडर इनवाइस डॉक्युमेंट रेंज मी सिलेक्ट करतोय. कळतंय का मी काय म्हणतोय ते? मी जेव्हा 19 ही नंबर रेंज सिलेक्ट करतोय ती कुठल्या डॉक्युमेंटसाठी टाईपसाठी करतोय मी? के आर साठी. मी जेव्हा 01 केली होती ती कुठल्या डॉक्युमेंट टाईपसाठी होती? एसए साठी. त्यामुळे इथे या इंटरफेसला या इंटरफेसला आपल्याला के आर काय दिसणार नाही कारण हा स्वतः म्हणतोय नाही मी खुद के आर हूं. 19 म्हणजे के आर. मी स्वतःच के आर आहे. ओके. आता याच्यानंतर मी याला काहीतरी नंबर रेंज देतो. सो आय से हा आता आपण 1 लॅक केलं ना. बघूया स्मूथली पुढे जायला भेटेल. ओके. 2 लॅक्स. हा एकदा एंटर करून बघतो काही इनकन्सिस्टन्सी दिसत नाहीये. सो बहुतेक तो खुश आहे तयार करायला देईल. ऑलराईट. आत्ता अजून एक लाईन टाकतो मी इथे. अजून एक लाईन टाकतो. आता 15 घेतो मी. आता हे नंबर यांचंच मेंटेनिंग आहे. ओके. सो 15 घेतलं म्हणजे सिस्टीम म्हणणार ओके 15 म्हणजे 15 घेतलं तर सिस्टीम म्हणणार की ठीक है भाई ये बबुआ जो है तो केझेड के बारे में बोल रहा है म्हणजे वेंडर पेमेंट. सो इथे मी 15 घेतो. 15 2023 आणि हे 2 लाख पर्यंत घेतलं होतं. सो 2 लाख 1 ते 3 लाख. ओके. असं करून मी एंटर करतो. सिम्स गुड झालं. म्हणजे आपण पहिल्यांदा 19 घेतलं के आर वेंडर इनवाइस. 15 घेतलं वेंडर पेमेंट. हा आणि आता तिसरं आपण घेतोय. तिसरं घेतोय आपण के ए. के म्हणजे वेंडर डॉक्युमेंट. के म्हणजे वेंडर डॉक्युमेंट नंबर रेंज 17 आहे. नंबर रेंज 17 असल्यामुळे मी इथे 17. एक मिनिट मला एक लाईन ऍड करावं लागेल. सो 17 आणि इथे मला घ्यायला लागेल 2 लॅक्स 1 सॉरी इयर 2023 आणि इथे आय शुड टेक 3 लॅक्स 1 4 लॅक्स. ओके. इथपर्यंत करतो. याला मी एकदा सेव्ह करून बघतो. सो काही इनकन्सिस्टन्सी असेल तर दिसेल मला. ओके. सेव्ह झालेलं आहे. जस्ट अ मिनिट. सेव्ह झालेलं आहे. सो आता एक काम करू आपण. हा प्रश्न आपल्याला ना हा प्रश्न ह्याच्यानंतर इमिजिएट आपण कस्टमरचं पण करणार आहोत. तर कस्टमर रिलेटेड जे आहे ते पण आपण करून टाकू आता. कस्टमर रिलेटेड जे आहे ते पण आपण आता करून टाकू. ओके. फक्त त्याचे जे नंबर आहेत नंबर ऑफ नंबर रेंज. जस्ट अ मिनिट. जस्ट अ मिनिट. ओके. आता ना आपण हे नंबर रेंजचं बाकी कस्टमरचं पण करून टाकू कारण आता इमिजिएट आपण एखाद म्हणजे कदाचित मे बी उद्या टुमॉरो किंवा मॅक्झिमम परवा आपण हे करणार आहोत. सो कस्टमर रिलेटेड जे आहे ते मी एक काम करतो. आय जस्ट गो बॅक हिअर आणि तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करून घ्या. कस्टमर रिलेटेड आय गो बॅक. या आय गो बॅक वन्स.
आणि कस्टमर रिलेटेडचा इथे मी पोझिशनवर जातो आणि 18 ला सिलेक्ट करतो. 18 कोण आहे बघूया आपण. मग तो कोण आहे ते ओळखल्यानंतर तुम्ही वहीमध्ये लिहा तुमच्या. असं टायटल लिहा, डॉक्युमेंट टाइप्स डॅश कस्टमर्स असं लिहा. डॉक्युमेंट टाइप डॅश कस्टमर्स, डॉक्युमेंट टाइप डॅश कस्टमर्स. ओके. सो मी 18 ला क्लिक करतो. ओ, 18 इथे दिसतच नाहीये, म्हणजे हे कोणीतरी ना चेंज केलेलं आहे. इथे कोणीतरी चेंज केलेलं आहे, मला 18 दिसतच नाही बघा इथे. 18. सो somebody has changed it. बघा आता हा एडी आहे. एडीने काय केलंय, हे असेटचं जे होतं ते त्यांनी चेंज केलं. तसं करू नये खरं म्हणजे. आता कस्टमर इनवाइस इथे बघा तुम्ही. ओके, कस्टमर इनवाइस इज एकाने डीई केलंय, दुसऱ्याने डीआर केलंय. ओके, डीझेड बरोबर आहे, कस्टमर पेमेंट तसंच ठेवलेलं आहे. हा, सो हे जे डीआर आहे, सॉरी हे डीआर मिळालं बघा मला. डीआर इकडे आहे बघा. मग अशी का मिळाली ना मला डीआर? काय काय टाकलं होतं मी डीआर? नाही नाही, सॉरी, माझी काहीतरी मिस्टेक झाली. सो डीआर लिहा तिथे. डॉक्युमेंट टाइप डीआर, डिस्क्रिप्शन कस्टमर इनवाइस. डॉक्युमेंट टाइप डीआर, डिस्क्रिप्शन कस्टमर इनवाइस. त्याच्या खालीच आहे बघा, डॉक्युमेंट टाइप डीझेड, डिस्क्रिप्शन कस्टमर पेमेंट. कस्टमर पेमेंट. ओके. आणि अजून एक असायला पाहिजे, अजून एक असायला पाहिजे स्टँडर्ड डीए. नेक्स्ट थर्ड लिहा, थर्ड लिहा. डॉक्युमेंट टाइप डीए, कस्टमर डॉक्युमेंट. डॉक्युमेंट टाइप डीए, कस्टमर डॉक्युमेंट. ओके, लिहिलं का? अरे देर, लिहिलं का म्हटलं? कोणी कन्फर्म करा. हो. ओके. हा, आता तुम्ही हे बघितले. याला मी आता डिफाईन पण करून टाकतो. चलो, एक काम करतो, आय जस्ट गो टू दिस वन आणि याला डबल क्लिक करतो. हा माझा डीआर आहे. डीआर इज नथिंग बट कस्टमर इनवाइस. कस्टमर इनवाइस जर माझा मी एंटर केला, पोस्ट केला आणि समजला रे गडबड झाली, तर त्याला मी रिव्हर्स करणार. त्याचा डॉक्युमेंट टाइप एबी येणार. नंबर रेंज त्याची स्टँडर्ड 18 आहे, स्टँडर्ड. ओके, ती तुम्ही लिहून घेतले ना नंबर रेंज? का नंबर रेंज नाही लिहिले तिकडे? डीआरच्या समोर नंबर रेंज लिहा 18. डीआरच्या समोर नंबर रेंज लिहा 18. ठीक आहे. ओके. आणि डीआर हा कस्टमर साठी आहे, म्हणून वेंडरला इथे टिक नाहीये. सिस्टीमने सुचवलेलं आहे, सिस्टीमने सुचवलेलं आहे की सिन्स इट इज फॉर कस्टमर, तो वेंडरची गरज नाही. आपल्याला वाटत असेल की हा ते एखादा कस्टमर आपला वेंडर पण असू शकतो, तर मग आपण कस्टमर वेंडर चेक आपण घेऊ शकतो. वेंडर आपण सिलेक्ट करू शकतो. इट्स अप टू अस. त्यांनी काय मिस्टेक होत नाही. झालं, डीआर झालं. डीआरच्या समोर 18 लिहिलं का नंबर रेंज? पटकन हो म्हणत जा, हो. मग मला हा येस. ओके, आय गो बॅक. त्याच्यानंतर मी डीझेड ला जरा छेडतो. डीझेडच्या समोर लिहा नंबर रेंज 14. डीझेड नंबर रेंज 14. डीझेड म्हणजे कस्टमर पेमेंट आहे. कस्टमर पेमेंट मध्ये गडबड झाली तर इथे रिव्हर्स डॉक्युमेंट टाइप एबी हा सिस्टीमने रिकमेंड केलेला आहे. ओके.
हे फील्ड जर आपण इथे बघितलं तर हे चेंजेबल फील्ड असतात. इथे आपण जाऊन काहीतरी छेडछाड केली तर ते, आय मीन इट इज अलाउड, पण करायचं का नाही करायचं हे सिस्टीमने रिकमेंड केलं ते शक्यतो फॉलो करायचं. आता हे कस्टमर पेमेंट आहे, तर पेमेंट इकडे सगळे चेकबॉक्स सिलेक्ट केलेले आहेत. ठीक आहे, इज ओके, ऑल राईट. आणि अजून एक आहे तिथे डीए. डीए हा आहे, डबल क्लिक करतो. डीए च्या समोरल्या नंबर रेंज 16. आता त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलंय की नंबर रेंज 16चा अर्थ काय होतो. कस्टमर डॉक्युमेंटसाठी नंबर रेंज 16चा अर्थ काय होतो, मला कोणी सांगेल का? कुणीतरी अशी पटापट गंमत मला सांगेल का की 16चा अर्थ काय आहे? सानिका, मी सांगितलं त्या दिवशी तुम्हाला, तुमच्या स्मरणात आहे का? तुम्ही जरा पुकारो आपले मेमरी को. नंबर रेंज आता 14 पण तुम्ही लिहून घेतली, 18 पण लिहून घेतली, 19 पण लिहून घेतली. दॅट इज ऍक्च्युली नंबर ऑफ नंबर रेंज. नंबर ऑफ नंबर रेंज हा जो आहे ना, हा नंबर ऑफ नंबर रेंज आहे. म्हणजे नंबर रेंज आपण याच्या नंतर डिफाईन करणार आहोत, पण हा त्याचा नंबर आहे. म्हणजे हा त्याचा आदला आहे, आदला. इथून सुरू होणार आहे ती नंबर रेंज. मग आपले जे डॉक्युमेंट नंबर्स असतात ते 10 आकडी असतात की नाही? हो म्हणा, नाही म्हणा, काहीतरी म्हणा. डॉक्युमेंट, आपले जे डॉक्युमेंट नंबर जो असतो आपला, तो 10 आकडी असतो ना मॅक्सिमम. मग ह्या पर्टिक्युलर डॉक्युमेंट टाईपसाठी मला, मी जर प्रोडक्शन सिस्टीम मध्ये असेल, इथे नाही करायचा तो खेळ, पण प्रोडक्शन सिस्टीम मध्ये असेल, तर मी ही नंबर रेंज कशी सिलेक्ट करू शकतो? 16 8 वेळा 0 ते 16 8 वेळा 9. 16 8 वेळा 9. कळलं? 14चा असेल तर 14 8 वेळा 0 ते 14 14 8 वेळा 9. 9 का? तर 9 सर्वोच्च आकडा आहे. एक डिजिट मध्ये 9 सर्वोच्च आकडा आहे. 10 म्हणू शकणार नाही. सो तुम्ही मला सांगा आता की सपोज सपोज हा कस्टमर इनवॉइस आहे, डी, नंबर रेंज 18 आहे. सो हा जो नंबर रेंज आहे, हा नंबर ऑफ नंबर रेंज आहे. नंबर ऑफ नंबर रेंज म्हणजे जी नंबर रेंज आपण सिलेक्ट करणार आहोत त्याचा हा पहिला आकडा आहे. आकडा, पहिले 2 आकडे आहेत त्याचे. ठीक आहे, म्हणजे हे आपण 18 जेव्हा डॉक्युमेंट नंबर आपण सिलेक्ट करणार प्रोडक्शन सिस्टीम मध्ये, या खेळण्यामध्ये नाही, हे खेळणं आहे आपलं प्रोडक्शन सिस्टीम मध्ये, तेव्हा 18 8 वेळा 0 ते 18, यू कॅन से 18 8 वेळा 9. ओके, असं आपण ते करणार आहोत. पण आपण ठरवलेलं आहे की आपल्याला इतक्या थराला जायचं नाहीये. सो आपण इथे आपला 2911 टाकूया. 2911 आणि चेंज इंटरवल मध्ये जातो मी आणि एक लाईन ऍड करतो. आता मला सांगा नंबर. हा, चला पटापट बोला. कस्टमर इनवाइस जो आहे, कस्टमर इनवाइस, त्याची नंबर रेंज काय आहे? 18. थँक्यू. 18 बरोबर. इयर 2023. ठीक आहे. सो आता मी ह्या क्रमानेच जातो, कारण मी 18 घेऊन परत बस 8 वेळा 0 वगैरे करत बसलो तर बाकीचे लोक बोंबाबोंब करतील.
त्यामुळे ही नंबर आपल्याला अगदी सिलेक्टेड ठेवायचे. तर याच क्रमाने मी पुढे जातो. इथे 3 लाख ते 4 लाख आहे. सो ओके, मग मी आता 4 लाख 1 ते 5 लाख घेतो. 4 लाख 1 ते 5 लाख एकदा एंटर करतो. ठीक आहे, एक लाईन ऍड करता हूँ. बरं, वेंडर पेमेंट पोस्टिंगचा नंबर ऑफ नंबर रेंज काय? वेंडर पेमेंट पोस्टिंग, वेंडर पेमेंट पोस्टिंग सन नंबर रेंज काय? आता लिहून घेतलं ना तुम्ही. 14. कस्टमर पे हा, कस्टमर पेमेंट 14, बरोबर. मी चुकून वेंडर बोललो, माझी चुकी आहे. कस्टमर पेमेंट, येस. ओके, आता पुढचा नंबर घेऊया. 5 लाख 1. सॉरी, या 5 लाख 1 ते 6 लाख. और एक है, और एक है. आणखी एक कोण आहे तो? आय थिंक इट इज, कस्टमर डॉक हा, कस्टमर डॉक्युमेंट काय 16 आहे ना? 16 कस्टमर डॉक्युमेंट, 16 कस्टमर डॉक्युमेंट 2023. फ्रॉम मला घ्यायला लागेल आता. 6 लाख पर्यंत आलोय मी. 6 लाख 1 ते 7 लाख. ठीक आहे, आता अजून एक मी घेतो इकडे. एक जस्ट तुमच्या, आपण पाहिलं नंतर त्याला बघूया. इथे मी लिहितो 04. हा, आणि 04 हा असेट अकाउंटिंग साठी आहे. जस्ट 2023 हा असेट अकाउंटिंग साठी आहे. असेट अकाउंटिंग साठी म्हणजे डेप्रिसिएशन पोस्टिंग वगैरे साठी. AF इज फॉर डेप्रिसिएशन पोस्टिंग. ओके, सो ते दाखवतो मी तुम्हाला. आणि इथे मी लिहितो 7 लाख 1, 7 लाख 1 ते 8 लाख. बस एकदा एंटर करतो आणि सेव्ह करतो. ओके, आपल्याला काय बघायचं होतं आता? 04 बघायचं ना, सिरियल नंबर. सो 04, आय कम बॅक, आय कम बॅक. आणि इथे 04 काही दिसतोय का बघतो मी. 04. हम्म, बरं, ठीक आहे. डेप्रिसिएशन, डेप्रिसिएशन पोस्टिंगचं आहे हे. 04 इथे नाही दिसत आहे. डेप्रिसिएशन पोस्टिंग कुठे दिसतंय? डेप्रिसिएशन पोस्टिंग आहे का बघतोय. वर गेलं सर. काय होतं का? होतं हो. डेप्रिसिएशन AF. पोस्टिंग. AF बरोबर. AF, अरे हा रे, मी काय केलं, गडबड केली, मिस केली. मी 04 शोधत होतो, मला AF शोधायचं ना, डॉक्युमेंट टाइप है ना. ये मैं क्या कर रहा हूँ. AF डेप्रिसिएशन पोस्टिंग है. नंबर रेंज 05 आहे, सॉरी 05 आहे त्याची. नंबर रेंज 04 मी लिहिले होते इकडे आधी. 05 आहे सुद्धा, 05 डेप्रिसिएशन पोस्टिंग साठी नंबर रेंज 05 आहे. मी 04 लिहिले होते चुकून. झिरो फाय. ओके, इथपर्यंत सगळं ठीक वाटतंय आपल्याला. इथपर्यंत सगळं आपल्याला ठीक वाटतंय. ऑल राईट, ठीक आहे. सो आता आपल्याला एकंदरीत असं दिसतंय, एकंदरीत की जे जे काही सेटिंग्स आपल्याला आवश्यक होते
हे सेटिंग्स आपण इथे करून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे शक्यतो आपल्याला आता ट्रान्झॅक्शन्स करण्यासाठी, डॉक्युमेंट एंटर करण्यासाठी आपल्याला शक्यतो अडचण नाही आली पाहिजे. शक्यतो आपल्याला अडचण नाही आली पाहिजे. सो तुमच्या वहीत लिहून घ्या. नेक्स्ट, पोस्टिंग परचेस इनवाइस, पोस्टिंग ऑफ परचेस इनवाइस, पोस्टिंग ऑफ परचेस इनवाइस, ट्रांजैक्शन कोड F-43, transaction code F-43, F-43. So let me take a chance now. इथे मी जातो आणि इथे हे आता मला स्क्रीन नको आहे बहुतेक. सो आय से F-43. येस, टायटल बघा, एंटर वेंडर इनवाइस, हेडर डेटा. हे जसं आपण F-02 केलं होतं अगदी तसंच रुपड आहे बघायचं. हे डॉक्युमेंट हेडरचं सगळं गोष्टी आहे तिकडे. हे लाइन आइटम 1 की यहाँ से शुरुआत हो गई है, लाइन आइटम 1 ची. तिथे पोस्टिंग की फक्त आपण जनरल लेजरचे ट्रान्झॅक्शन्स एंटर केल्यामुळे फक्त 40 आणि 50, 40 म्हणजे डेबिट आणि 50 म्हणजे क्रेडिट होतं. आता जे पोस्टिंग की येणार आहेत ते वेंडर अकाउंट रिलेटेड येणार आहेत, त्यामुळे ते भिन्न असणार नक्कीच. सो मी याच्यामध्ये हा आता मी, तुम्ही बघा हा डॉक्युमेंट टाइप बाय डिफॉल्ट आला का बघा इकडे. मी फक्त ट्रांजैक्शन कोड एंटर केला F-43, तो डॉक्यूमेंट टाइप KR अपने आप आ गया कि नहीं आ गया. स्वतःहून आला ना, मी काहीच केलं नाही. हे मी जस्ट F-43 आणि एक्झिक्यूट केल्यामुळे डायलॉग बॉक्स मध्ये इट हॅज कम लाईक दिस. सो डॉक्युमेंट आजची तारीख आहे 22. सो याला मी कॉपी करतो. इथे ही वरती बघा ते डॉक्युमेंट डेट मेंडेटरी फील्ड आहे, इकडे ते चिन्ह आलं बघा. सो ते मेंडेटरी फील्ड आहे. ओके, डॉक्युमेंट नंबर सिस्टीम ऑटो देणार आहे. रेफरन्स मध्ये मी काहीतरी लिहितो, चला, फर्स्ट परचेस म्हणून, फर्स्ट परचेस. आता आता बघा हा रेफरन्स फील्ड आहे ना, मगाशी आपण त्या जे सेटिंग करत होतो इकडे जर मी त्याला क्लिअर निवडलं असता तर इथे तरी मला जाऊन दिलं नसतं पुढे. जसं इथे तो सिम्बॉल आला होता मॅन्डेटरीचा, तो इथे पण आला असता, इवन डॉक्युमेंट हेडरला पण. सो हे याला पण कॉपी करतो फर्स्ट. रिअल लाईफ मध्ये त्याचा रेफरन्स म्हणजे वेंडरचा इनवाइस वगैरे आहे है ना, किंवा लॉरी रिसिट वगैरे आहे, जे आपण ठरवलेलं असतं की रेफरन्स फील्ड मध्ये काय लिहायचं, डॉक्युमेंट हेडर टेक्स्ट मध्ये काय लिहायचं, ते आपण तिथे एंटर करायचं असतं. हा, आता पोस्टिंग की 31. सो 31 काय आहे ते मला बघायचं आहे. ओके, पहिलं जे येते ते डेबिट असतं, त्यामुळे हे डेबिट आहे. लेट मी चेक इनफॅक्ट रादर. सो 31 म्हणजे इथे काय म्हणतोय, 31 हा वेंडर अकाउंट क्रेडिट आहे. हा ना, वेंडर 31 इज अकाउंट टाइप V म्हणजे वेंडर. आणि डेबिट होणार का क्रेडिट होणार, तो म्हणतो नाही नाही क्रेडिट होणार. कशासाठी, इनवाइस साठी. 31 म्हणजे पोस्टिंग की 31 म्हणजे हा अकाउंट टाइप वेंडरशी रिलेटेड आहे. वेंडर अकाउंट डेबिट होणार का क्रेडिट होणार, D/C, तो म्हणतो क्रेडिट होणार. का, तर आपण वेंडरचं इनवाइस एंटर करतो म्हणून. सो 31. ओके, आता कुठला अकाउंट आहे, सो इथे मी F4 करतो. F4 केल्यावर थोडं फिरता येते. येस, F4 केल्यावर माझा कंपनी कोड 2911 आला. ओके, आणि मॅक्झिमम नंबर ऑफ हिट्स 500. मी तर आपण 5-7 अकाउंट ओपन केले, त्यामुळे 500 ची मला काही डर नाही आहे. ओके, सो इथे एंटर करतो. हे आपले वेंडर्स सगळे आहेत. त्याच्यात तर पहिला भीमाशंकरला घेतो मी. भीमाशंकरला निवडलं 2001. ऑलराईट, दॅट्स वाय. आता हे पहिल्या स्क्रीनवरचं म्हणजे डॉक्युमेंट हेडर, डॉक्युमेंट हेडरच्या स्क्रीनवरचं एवढं सगळं मी भरलं जेवढं पाहिजे होतं तेवढं.
इथे मी सुरुवात केली एंट्री पास करायला. सो याच्यामध्ये पहिल्यांदा आलं, फर्स्ट लाईन आयटम जे आलं ते क्रेडिट आलं. 31 दाखवलं मी तुम्हाला. आता एंटर करतो. अमाऊंट आपण टाकूया, चलो काहीतरी 2 lakhs. 2 lakhs. बिझनेस एरिया आपला ठरलाय. आपलं ठरलेलं आहे बिझनेस एरिया काय टाकायचा. तो मुंबई टाकायचा. 29 MB. 29 MB हा आपला इथे आहे बघा खाली, मुंबई. कळते का? म्हणजे ज्या ज्या ब्रँचचं ट्रान्झॅक्शन असेल त्या त्या ब्रँचच्या फायनान्शियल स्टेटमेंट आपण इंडिपेंडेंटली पण बघू शकतो त्या त्या ब्रँचचं. म्हणून हा बिझनेस एरिया आपण सिलेक्ट करायचा असतो. ओके. सो ज्या ज्या आपल्या ब्रँचेस आहेत ब्रँच वाईज आपण त्याचं रेकॉर्डिंग करू शकतो. सगळं इंटिग्रेशन सगळं एक आहे, परचेस अकाउंटलाच रेकॉर्ड होणार. पण जेव्हा आपल्याला बिझनेस एरिया वाईज फायनान्शियल स्टेटमेंट बघायचे असतील त्यावेळेला याची आपल्याला मोठी मदत होणार आहे. ओके. बाकी इथे मला काही असाइनमेंट फील्डमध्ये मी काही टाकत नाही. टेक्स्टमध्ये आय एम सेइंग बिंग परचेस ऑफ शुगर फ्रॉम भीमाशंकर. आपलं भीमाशंकर. भीमाशंकर राईट. इथे लगेच ते काही मेंडेटरी दिसत नाहीये. जसे असेल तर मला समजेल. पण हे बघा आता हे ऑटोमॅटिकली आलं बघा. पेमेंट टर्म 0001 आलं बघा. आपोआप आपणे आप आया. मी काहीच नव्हतं केलं. मी फक्त बिझनेस एरिया इथे फिलअप केलं आणि अमाऊंट फिलअप केलं. इथे पेमेंट टर्म 001 का आलं? कारण आपण आता जो मास्टर डिफाईन केला ना त्या मास्टरमध्ये आपण असं एक 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 पान पुढे जात होतो. ओके. त्याच्यावरती जेव्हा पेमेंट टर्म्स डिटेल्स आले ते आपण 001 म्हणून आपण सिलेक्ट केलं होतं. आणि 001 हा दुसरा तिसरा कोणी नसून हा पे इमिजिएटली आहे बघा. 001 म्हणजे पेएबल इमिजिएटली ड्यू नेट. सो दॅट्स वाय हे ऑटो आलं इकडे. आणि इथे आता मी आय एम ट्राईंग टू राईट अ पोस्टिंग की तो अकाउंट 31 अकाउंट क्रेडिट झाला. मग आता इथे मला परचेस अकाउंट डेबिट करायचं आहे ना 40. आणि मला कुठला अकाउंट डेबिट करायचं आहे तर आपल्या चार्ट ऑफ अकाउंट मध्ये आपण परचेस ऑफ रॉ मटेरियल अकाउंट म्हणून एक ओपन केलेला आहे. त्याचा नंबर काय मला आठवत नाही म्हणून मी F4 करून बघतो. F4 केल्यानंतर हा बघा हा आपला 4 वाला अकाउंट आहे. हाच 4,29,11 आपला कंपनी कोड आहे. रॉ मटेरियल परचेस अकाउंट. सो हे रॉ मटेरियल आपल्यासाठी शुगर आहे सपोज. ओके. 4 lakhs. इतकं सगळं ओके वाटतंय मला. एकदा एंटर करून बघतो. ओके. आता ही डेबिट एंट्री अमाऊंट आपली किती आहे? 2 lakhs आहे. 2 lakhs आहे. डिटेल भरतो. बिझनेस प्लेस आता ना हा हा एक्सपेन्स आहे आणि तो वेंडर होता. वेंडर आधीचा. आणि पण हा एक्सपेन्स आहे. एक्सपेन्स बोले तो कॉस्ट. एक्सपेन्स बोले तो कॉस्ट. आणि कॉस्ट आली का कॉस्ट सेंटर टाकावं लागतं. एक्सपेन्स किंवा कॉस्ट आली का कॉस्ट सेंटर टाकावं लागतं. पण कॉस्ट सेंटर हा जो पार्ट आहे हा कंट्रोलिंगचा पार्ट आहे. त्यामुळे मी तुम्हाला असं ऍडवाइस केलंय की 30 days FI चॅलेंज फेब्रुवारीमध्ये आपण करताना 1 मार्च पासून आपण कंट्रोलिंगचं सुरू केलं. आणि मार्च 31 मार्च पर्यंत आपण कंट्रोलिंग संपवलं. का तुमच्याकडे जे एक समजण्याची जी एक तुमची जी अंडरस्टँडिंगची तुमची जी एक पॉवर आपण म्हणूया हे ऍडव्हान्स SAP पुढे अंडरस्टँड करण्यासाठी तुम्ही सक्षम झालेले असाल. मी असं म्हणणार नाही तुम्ही एक्सपर्ट झालेले असाल. पण जे बेसिक कॉन्फिगरेशन आपण जे केलंय ते बेसिक कॉन्फिगरेशन एक्झॅक्टली काय आहे ते 2-2, 3-3 वेळा बघून आपण स्वतःच्या सँडबॉक्सवर त्याची 2-2, 3-3 कंपनी कोड आपण कॉन्फिगर करून त्याच्यावर सेटिंग जेव्हा करतो ना त्यावेळेला ते आपल्या हातापाशी येतं. आणि मग नंतर तुम्ही ग्लोबल सर्टिफिकेशनचा विचार करू शकता.
फॉर दॅट ऑलवेज आय एम देअर विथ यू. तुम्हाला मी सांगितलं की 4 लाख रुपये मार्केटमध्ये चार्ज करतात, पण आपण हे सगळं जे आपलं बंडल आहे ते 50,000 रुपये मध्ये करू शकतो, इन्क्लुडिंग त्याची फीज जी एसएपी कंपनीला पे असते. तुम्हाला 5-6 हजार रुपये तुम्हाला सँडबॉक्सचे घ्यावे लागतील, 20,000 रुपये त्यांचं असतं, ट्रेनिंग फीस 30,000 की 25,000 असते. हे सगळं आपण करू शकतो. आणि जर तुम्ही मीनवाईल तुम्हाला एखादा रोल मिळाला एसएपी ऑर्गनायझेशन मध्ये, आणि तो मिळणारच, 6 महिने तुम्ही जर परिश्रम केले, 6 महिने तुम्ही जर परिश्रम केले आणि तन मन धन तुम्ही सर्वस्व इथे अर्पण केलं, तर तुम्ही आत्ताच बीकॉम झालाय, बीकॉम झालेला आणि विदाउट एसएपी नॉलेज, त्याची सिच्युएशन आफ्टर 6 मंथ्स, आणि तुम्ही बीकॉम झाल्यात आणि विथ एसएपी नॉलेज आफ्टर 6 मंथ्स, त्याच्यामध्ये मी जमीन अस्मानाचा फरक होतो असतो वगैरे असे अतिशयोक्तीपूर्वक उद्गार काढणार नाही. पण त्याच्यामध्ये खूप एक कॉन्फिडन्स, आपल्यामध्ये आत्मविश्वास संपादन करणारा फरक असतो. हे माझे बोल जे आहेत ते तुम्हाला 6 महिन्यानंतर तुम्ही जर हे पाळलं, हे तुम्ही पाळलं तर तुम्हाला त्याची प्रचिती येईल ऍक्च्युअल मध्ये. ओके, सो बिझनेस प्लेस तर आपण काय घालत नाहीये. कॉस्ट सेंटर आपण काय त्याच्यात नाहीये. बाकी ह्या सगळ्या इथे फक्त टेक्स्ट घालून घेऊया आपण, बिंग परचेस मेड. बाकी ऑर्डर, सेल्स ऑर्डर वगैरे परत हे सगळं कॉस्टिंगचा पार्ट आहे हो. हे ऑर्डर, कॉस्ट सेंटर, WBS एलिमेंट, नेटवर्क, सेल्स ऑर्डर, हे सगळं कॉस्टिंगचं पार्ट आहे. त्यामुळे आता इथे मी ते डिस्कस करून काय उपयोगच नाही. त्याचं जसं आपण एसएपीचं कॉन्फिगरेशन केलं तसं कॉस्टिंगचं म्हणजे कंट्रोलिंग बॉडीचं कॉन्फिगरेशन पहिल्यांदा करावं लागतं, त्याच्या टर्म्स समजून घ्याव्या लागतात. त्यासाठीच मला पहिले 10 तास, 10 पेक्षा जास्त मला त्याच्यामध्ये लागतात. जसं आपण पहिलं केलं डिफाईन कंपनी, मग डिफाईन कंपनी कोड, आणि मग ते असाइन केलं, मग आपण बिझनेस एरिया कॉन्सेप्ट बघितला. तसं तिकडे सुद्धा आपले 10-15 तास तर ते बेसिक गोष्ट जी आहे ती समजण्यासाठी लागतात. ओके, इथे अजून काय मला कंपल्सरी दिसत नाही. मी एकदा एंटर करून बघतो, काही इनकन्सिस्टन्सी दिसत नाहीये, है ना. तो भगवान का नाम लेता हूं और पोस्ट करता हूं. पोस्ट केल्यानंतर इथे माझा पहिला डॉक्युमेंट नंबर आला, 1,01,000 वॉज पोस्टेड इन कंपनी कोड 2911. मला कोण बरं सांगेल की 1,01,000 का आलं? वन लॅक्स वन का आलं? डॉक्युमेंट 1,01,000 का आलं? आता तुम्ही बोलायला पाहिजे हा. आता तुम्ही जर बोलला नाही तर मग कसं चालेल? मी फक्त तुमच्याच माइंडला तुमच्याशीच कोरिलेट करायला सांगतोय. अगदी काही मिनिटापूर्वी आपलं झालेलं डिस्कशन जे आहे त्याच्याशी तुम्हाला फक्त कोरिलेट करायला सांगतोय. आपण आज या क्रिएशन ऑफ नंबर रेंज फॉर डॉक्युमेंट टाइप्स मध्ये पहिला आपण केआर डिफाईन केला की नाही? आज केआर, पहिला केआर उचलला आपण, बरोबर. केआर कोण होता? केआर होता वेंडर इनवॉइस पोस्टिंग होता, बरोबर. अरे हा तो बोलो. हो. केआर कोड, हो. मग केआर ची नंबर रेंज होती 19. पण मी तुम्हाला काय सांगितलं की ते 19 म्हणजे फार भयंकर प्रकरण आहे ते. 19 पासून 19 घेतलं तर 19 पासून 8 झिरो पण पुढे घेऊ शकतो आपण, आणि ते याच्यामध्ये फ्री असेल का नाही आपली काही गॅरंटी नाहीये. त्यामुळे आपण आपलं आपलं फक्त सीमित ठेवायचं, आपलं सीमित ठेवायचं. तुम्ही पाहिजे 2-3 कंपनी कोड ऍडिशनल करणार, त्याच्यात प्रयोग करून बघा. 1,90,000 टू असं काहीतरी करू शकता तुम्ही. 1,90,000 टू 1,01,000, 5 वेळा 9 असं करू शकता तुम्ही. कळलं का? तुमच्या ऍडिशनल याच्यामध्ये वन काय कसं करणार तुम्ही? 1,90,000 हा ते 1,99,999, त्याचं 14 असेल, त्याचं 1,40,000 टू 1,14,999 असं करायचं. ते फ्री असेल तर तुम्हाला मिळून जाणार. इज इट ओके?
सो हे इथे आपलं पोस्टिंग झालं. डॉक्युमेंट, पहिलं डॉक्युमेंट आपलं पोस्ट झालं. आता इथे परत मी एकदा जातो आणि मगाशी तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेतलंय बघा, चेक वेंडर लाईन आयटम डिस्प्ले. ओके, हा रिपोर्ट FBL1N, FBL1N वेंडर लाईन आयटम डिस्प्ले. बघा जरा प्लीज, तुम्ही लिहिलंय बघा मगाशी. मला असं थोडं पटापट रिस्पॉन्स द्या, कारण जे झालंय ना ते तुम्ही लिहिलेलं आहे, तेच तुम्ही तुम्हाला विचारतोय, काय नवीन विचारत नाहीये. FBL1N असं तुम्ही लिहिलंय का बघा. FBL3N पण लिहिलं होतं आधी, आज FBL1N म्हणून हो. लिहिलेलं आहे. हा FBL1N जो आहे ना, तो मला लाईन आयटम डिस्प्लेला घेऊन जाऊ शकतो. म्हणजे तो मला काय करतो, असं पाताळात घेऊन जाईल. त्याचे लाईन आयटम 1 पण दाखवेल खोलात, लाईन आयटम 2 पण मला खोलामध्ये दाखवेल. लेट अस सी चेक. ओके, सो आय जस्ट गो बॅक आणि इथे हा इथेच आहे बघा, रेडी आहे वेंडर लाईन आयटम डिस्प्ले. त्या वेंडरचा कोड मला टाकावा लागेल, मात्र मला काही कोड आठवत नाहीये. आता टाकला होता खरं, पण एवढं काय माझी स्मरणशक्ती दांडगी नाही तुमच्यासारखी. सो इथे मी त्या वेंडरचा कोड आहे 2001. सो इथे मी टाकला 2001 आणि हा ओपन आयटम्स म्हणून दिसतोय. या वेंडर कडून आपण 2 लाखाची साखर आणली आहे, त्याला पैसे दिलेले नाहीत अजून, त्यामुळे तो आउटस्टँडिंग आहे. त्याला SAP मध्ये ओपन आयटम म्हणतात. जो आउटस्टँडिंग असतो, ज्याचे पैसे आपल्याला द्यायचे, त्याला SAP मध्ये ओपन आयटम असं म्हणतात. आपण जर कस्टमर आपल्याकडून साखर घेऊन गेला असेल तर भीमाशंकर काय म्हणतात, अरे तो कस्टमर आहे ना 2911 वाला, तो आपल्याकडून 2 लाखाची साखर घेऊन गेला, त्याच्याकडून पैसे यायचेत आम्हाला. सो तो त्याच्या कस्टमर लाईन आयटम डिस्प्ले मध्ये तो म्हणणार की याच्याकडून मला पैसे यायचे, म्हणजे आउटस्टँडिंग कस्टमर आहे, डेटर आहे. तो म्हणणार आउटस्टँडिंग डेटर आहे भीमाशंकर आपल्याला म्हणणार, आणि आपण म्हणणार भीमाशंकर आमचा आउटस्टँडिंग क्रेडिटर आहे. सो दॅट इज कॉल्ड ओपन आयटम. ओके, सो ओपन आयटम, आणि इथे मी त्याला क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर हे बघा, इथे आपल्याला क्लिअर दिसतंय की आत्ताच आपण इथे वेंडर नंबर 2001 आहे, त्याचं नाव आहे भीमाशंकर एंटरप्राइजेस लिमिटेड. हे टेलिफोन नंबर इंडिया असल्यामुळे त्यांनी +91 हे बाय डिफॉल्ट उचललं, कारण आपण आपला कंपनी कोड डिफाईन केलाय. इंडियाचा इंडियाचा जो इंडियाचा जो नंबर आहे, टेलिफोन नंबर, त्याच्यामध्ये 91 आपल्याला पहिल्यांदा ऍड करावं लागतं. 91 पहिल्यांदा ऍड करावं लागतं. म्हणजे आता समज माझा माझा मोबाईल नंबर 9892004725 माझा असा नंबर आहे, 9892004725. सो जो मला कोणाला बाहेरून डायल करायचा असेल, ऑस्ट्रेलियामध्ये माझा मुलगा आहे, त्याला मला डायल करायचं असेल, तर तो म्हणणार 919892004725 असं ऍक्च्युली ते आहे. सो टेलिफोन नंबर, कंपनी कोड 2911, आणि इथे क्लर्क ॲट वेंडर वगैरे हे आपण काय भरलेलं नाहीये. ते काही याच्या लेआउट प्रमाणे आलं असणार. हा लेआउट असतो, हा लेआउट आहे, ते मी सांगेन तुम्हाला नंतर. ओके, आणि मग इथे बघा असाइनमेंट मध्ये काय आलं सांगा मला तुम्ही. आता तुम्ही बोललंच पाहिजे, असाइनमेंट मध्ये काय आलं. त्याचा नंबर किती आहे वेंडरचा. तुम्ही काय बोलत नाही, मला झोप येते मग तेवढ्यात. वेंडरचा वेंडरचा कोड, वेंडर कोड किती आहे. 68. नाही नाही, 68 ते जे होतं ना, हे रॉ मटेरियलचा ग्रुप होता तो. 68 जो होता ना, तो रॉ मटेरियलचा ग्रुप होता. म्हणजे ऍक्च्युली रॉ मटेरियलचा ग्रुप होता 29 सॉरी RM होता, आणि त्याच्यासाठी आपण जी नंबर रेंज सिलेक्ट केली होती ती 68 होती. आणि मग ती नंबर रेंज आपण काय केली, त्या रॉ मटेरियलला आपण असाइन करून टाकली. रॉ मटेरियल अकाउंट ग्रुपला असाइन केली होती. हा जो हा वेंडर नंबर आहे ना, वेंडर कोड म्हणतात त्याला. जसं आपलं शेअर कॅपिटल 1 लाख आहे, तो GL कोड आहे.
सो हा वेंडर कोड आहे. तो इकडे वेंडर कोड आला का बरं? कारण आपण सॉर्ट की वेंडर अकाउंट मास्टर जेव्हा आपण डिझाईन केला तेव्हा सॉर्ट की आपण 012 घेतली होती बघा. 012 म्हणजे इथे आपल्याला या असाइनमेंट फील्डमध्ये वेंडरचा कोड दिसणार, वेंडर नंबर दिसणार. हा डॉक्युमेंट नंबर आहे, हा KR डॉक्युमेंट टाईप आहे, ही डेट आहे डॉक्युमेंटची. ओके, इथे ड्यू म्हणून दिसते, ही घंटी दिसते. घंटी काय सांगते आपल्याला? पैसे पे करायचे आहेत असं सांगते घंटी. ओके, इथे 2 lakhs एक क्रेडिट आहे, तुम्हाला सांगितलं फिगरच्या नंतर मायनस म्हणजे क्रेडिट लायबिलिटी. बिग परचेस ऑफ शुगर फ्रॉम भीमाशंकर, आपण ट्रान्झॅक्शन टेक्स्ट जे केलं ते. आणि हा जो इथे लाल बावटा आहे, हा लाल बावटा दाखवते की हा ओपन आयटम आहे. ओपन आयटम, ओपन आयटम म्हणजे याला पैसे पे करायचे म्हणून हा ओपन आयटम आहे. ओके, आता याला मी एंटर करतो बघा. का बरं दिसलं मला असं? आतमध्ये का जाऊ शकलो मी? कारण मी वेंडर मास्टर क्रिएट करताना लाईन आयटम डिस्प्ले वेंड काल काल डिस्कस केलं ना आपण. काल तुम्हाला मी ते लाईन आयटम डिस्प्ले होता त्याच्यात तो टिक होता, तो काढला. टिक काढला आणि टिक काढल्यानंतर मग सर्वत्र अंधार पसरला, आपल्याला ते डिस्प्ले करता आलं नाही, त्याच्यामध्ये आपण आतमध्ये जाऊ शकलो नाही. तो लाईन आयटम डिस्प्लेचा अर्थ असतो असा सांगतोय आपल्याला, तुम्हाला त्या अकाउंटचं त्या त्या ट्रान्झॅक्शनचं जर सखोल तुम्हाला अनालिसिस करायचं असेल, डेबिटला काय, क्रेडिटला काय, कुठला बिझनेस एरिया वगैरे, असं जर सखोल तुम्हाला अनालिसिस करायचं असेल तर वेंडर मास्टर सिलेक्ट करताना आपण लाईन आयटम डिस्प्ले हे फील्ड आपण सिलेक्ट करायचं. म्हणून आपण ते काल केलं होतं लाईन डिस्प्ले, त्यामुळे आपल्याला हे दिसतंय. हे काल तुम्हाला मी ते सिद्ध करून दाखवलंय. आपण जे सिलेक्ट केलं होतं त्याला डिसिलेक्ट केलं, सेव्ह केलं आणि परत मग आपण त्याच्यावरती आलो आणि त्यावेळेला आपल्याला काहीच दिसलं नाही. मग त्यांनी लगेच तिकडे ऐलान करून टाकलं की लाईन आयटम कॅनॉट बी डिस्प्लेड. सो इथे आपल्याला दिसतंय की 2001 वेंडर 2911 हा GL अकाउंट आहे, आपला रिकन्सिलेशन अकाउंट आहे. आणि 2 lakhs बिझनेस एरिया, त्याच्यानंतर डिस्काउंटसाठी बेस आहे 2 lakhs. ओके, पेमेंट टर्म्स, बिल, बेसलाईन डेट, असाइनमेंट फील्डमध्ये वेंडर कोड दिसतोय, बिग परचेस वगैरे. इथे कुठेतरी नेक्स्ट लाईनला जाण्यासाठी असेल बघा, एक मिनिट. नेक्स्ट लाईनला जाण्यासाठी हे आहे, आय थिंक इट इज क्रेडिट साइड आहे, ही क्रेडिट साइड आहे. ओके, सो क्रेडिट साइड अँड देन लॉंग टेस्ट वगैरे. सो इथे मी क्लिक करतो कुठेतरी, क्लिक केल्यानंतर इथे वरची लाईन आयटम हे डिस्प्ले होते. सो गो टू ला जातो, गो टू मध्ये नेक्स्ट आयटम किंवा प्रिव्हियस आयटमला जातो, कारण हा क्रेडिट आहे तर हा क्रेडिट आहे. नेक्स्ट आयटमला जातो, हा डेबिट आला बघा, डेबिट 40, डेबिट बोलतो 40. ओके, जनरल लेजर मध्ये पण 40 आणि हा जनरल लेजरच आहे. हा रॉ मटेरियल परचेस अकाउंट आहे, जनरल लेजरचा मेन सदस्य आहे तो. जब परचेस करते तब सेल होता है ना, त्यामुळे हे सगळं झालं. इथे कॉस्ट सेंटर वगैरे सगळं ब्लँक आलं, कारण ह्याचं कॉस्टिंग मध्ये हा दाखलच होणार नाहीये, कारण आपण ते कॉस्टिंगचं जे काय गेटवे असतं त्याचं ते ओपनच केलेलं नाहीये, है ना. हे असाइनमेंट वगैरे हे सगळं दिसतंय. त्याच्या डॉक्युमेंट हेडर मध्ये जाऊन बघूया आपण. इथे दिसतंय की हे KR इनवाइस आहे, वेंडर इनवाइस आहे. फर्स्ट परचेस डॉक्युमेंट हेडर टेक्स्ट मध्ये मी घातलं होतं आणि रेफरन्स पण हा आला. डॉक्युमेंट डेट हे सगळं तुम्हाला मी लंडनचा टायमिंग दाखवलेलं आहे त्याशी. एंटर्ड बाय, सो दिस अँड दिस युजर. BKPF आहे, त्याचा टेबल कोड आहे, टेबल आहे. ओके, त्याच्यानंतर एंट्री डेट ही आहे आणि FB01 आलंय. चला लिहून घ्या तिकडे. आपण आपण ट्रान्झॅक्शन कोड कुठला एंटर केला होता? F-43 ना. हा, आपण ट्रान्झॅक्शन कोड F-43 केला होता. सर F-43, जस्ट मिनिट, आपण इथे डिस्प्ले डॉक्युमेंट केलं ना. या, सो हा जो आहे इकडे
FBL1N, सॉरी FBL1N, नाही नाही माझी गडबड होते. हे जे आहे ना, हा आपण डॉक्युमेंट बघतोय आणि हा ट्रान्झॅक्शन, हे तर ट्रान्झॅक्शनचे डिटेल आहे. सो F-43 आपण एंटर केल्यानंतर डॉक्युमेंट हेडरला FB01 असं आलं. तुम्ही तिकडे लिहू शकता F-43 इज इक्वल टू FB01. F-43 इज इक्वल टू FB01. आधी पण आपण असं बघितलेलं आहे. F-02 इज इक्वल टू, आपण काय लिहिलं होतं बघा आधी, F-02 इज इक्वल टू, वही मेंटेन करता तुम्ही असं मला कळलंय. F-02 इज इक्वल टू काय लिहिलंय बघा आधी. काहीतरी लिहिलंय बघा ना, F-02 इज इक्वल टू. F-43. नाही नाही, F-02 त्या दिवशी आपण जनरल लेजर डॉक्युमेंट एंटर केलं होतं तेव्हा इथे लिहिलंय बघा आपण F-02 इज इक्वल टू. सिद्धा सिद्धा मुलगे. पोस्ट डॉक्युमेंटचा ट्रान्झॅक्शन कोड. हे पण तेच लिहून घेतलं ना, FB01 ट्रान्झॅक्शन कोड. हो. हा, मग तेच मी तुम्हाला आठवण करून देतोय, तुम्ही काय बोलतच नाही. So तिकडे आपण F-02 केलं, इकडे FB01. हा सिस्टीमचा एक काही चेक आहे. इथे आपण F-43 केलं, इथे FB01 आलं होतं. सिस्टीमचा एक चेक आहे. सो in this way we are seeing that when we design the vendor master and when we select the line item display field, तर आपण जेव्हा रिपोर्ट बघतो, अनालिसिस करतो, त्यावेळेला तो आपल्याला असं दिल खोल के दाखवतो, हे डेबिट आहे, हे क्रेडिट आहे, हे डॉक्युमेंट हेडर आहे, यांनी एंट्री केली आहे, इतक्या वाजता केले आहे. हे सगळ्या त्याच्या ज्या महत्वाच्या ज्या अनालिसिस त्याचं असतं किंवा महत्वाची इन्फॉर्मेशन ज्या असतात ते आपल्याला बघायला मिळतात लाईन आयटम डिस्प्ले सिलेक्ट केल्यामुळे. सो तो एक जो तिकडा असतो, तो आपण तो एक तिकडा जर लावला नाही, ओके, तर हा करू शकतो, आपल्याला हे असं बघता येणार नाही. आणि मग आपण काय करणार की त्या वेंडर मास्टरमध्ये जाणार, तिकडे त्याला परत टिक लावणार आणि मग नंतर आपण ते बघू शकतो. ओके, इथपर्यंत सगळं ठीक आहे. हे झालं FBL1N. आता आपल्याला जेव्हा अजून एक आपल्याकडे एक रिपोर्ट आहे, तुम्ही लिहून घ्या प्लीज वहीमध्ये. डिस्प्ले वेंडर अकाउंट बॅलन्स. डिस्प्ले वेंडर अकाउंट बॅलन्स. डिस्प्ले वेंडर अकाउंट बॅलन्स. FK10N. FK10N. FK10N म्हणजे हा जो ट्रान्झॅक्शन कोड आहे ना, किंवा हा रिपोर्ट, त्याला रिपोर्ट म्हणूया आपण. हा रिपोर्ट मला त्या वेंडरला किती पैसे द्यायचे ते दाखवेल. किती पैसे द्यायचे त्या वेंडरला, किती बॅलन्स आहे, त्याची मुवमेंट दाखवेल, प्लस मायनस प्लस मायनस. बघूया चला, FK10N. सो आय गो टू दिस वन. इथून बाहेर पडतो मी आता. FK10N. ओके, सो वेंडर बॅलन्स डिस्प्ले वेंडर 2001 सगळं आपल्या आप आलं, त्याच्या स्मरणात होतं सिस्टीमच्या. त्यांनी पटापट उचललं ते कंपनी कोड फिस्कल इयर. इट क्लिअरली शोज की 11 पिरियड मध्ये त्या वेंडर कडून आपण 2 लाखाची साखर घेतले आणि म्हणून ते आउटस्टँडिंग आहे, कारण ते डेबिटला पेमेंट काही केलेलं नाहीये बघा. डेबिटला काहीच पेमेंट केलेलं नाहीये. म्हणून या अकाउंटकडे झटकन नजर टाकली आपण, तर या स्क्रीनकडे, तर आपल्याला समजतं याला किती पैसे द्यायचे. ताबडतोब समजतं आपल्याला की याला किती पैसे द्यायचे. बाकीचं हे सगळं स्टँडर्ड डिटेल्स आहेत. 2001
भीमाशंकर, वेंडर कोड, कंपनी कोड, फिस्कल इयर अँड ऑल. आता इथे जर सगळी ट्रान्झॅक्शन असतील तर प्रत्येक महिन्याचा फर्स्ट पिरियड मध्ये किती माल परचेस केला, किती पेमेंट केलं, किती आउटस्टँडिंग राहिलं. सेकंड पिरियड मध्ये किती माल परचेस केला, किती पेमेंट केलं, किती आउटस्टँडिंग राहिलं. आणि मग तो बॅलन्स जर याच्यातला काही पे केला नसेल तो क्युम्युलेटिव्ह होत जाणार, पहिल्या पिरियडचा पे केला नसेल तर. ओके, परफेक्ट आहे, सोपा. आता याचं हे जे आपण आता बॅलन्सेस बघितले, कुठला FBL 1N रिपोर्ट बघितला आपण, FK10N बघितला, हा झाला वेंडर सबलेजर मधला रेकॉर्ड. वेंडर सबलेजर, आय रिपीट, बघा नीट आहे का. FBL 1N हा रिपोर्ट होता, त्याने आपल्याला काय दाखवलं, वेंडर लाईन आयटम डिटेल दाखवलं. आता आपण बघितलं तो कोण होता, वेंडर बॅलन्स डिस्प्ले होता, तो FK10N होता. त्याने आपल्याला बॅलन्स दाखवला किती आउटस्टँडिंग आहे. त्याला जर आपण डबल क्लिक केलं असतं तर त्याच्यामध्ये आपल्याला आतमध्ये पण जाता आलं असतं. स्क्रीन नाही आता, पण डबल क्लिक केलं असतं FK10N ला तर आपल्याला आतमध्ये पण जाता आलं असतं. जस्ट लेट मी चेक. सो FK10N हा आपला आहे. सो इथे मला आतमध्ये पण जाता येते. ओके, ऑलराईट. आणि आय कॅन सी द लाईन आयटम डिस्प्ले ऑल्सो. सखोल मला आतमध्ये जाऊन बघायचं असेल कोण डेबिट कोण क्रेडिट, त्या डेबिट बरोबर काय काय मंडळी होती, क्रेडिट बरोबर काय काय मंडळी होती, तर ते मला तिथे बघता येईल. ओके, अजून एक इम्पॉर्टंट आपल्याला बघायचं आहे की जनरल लेजर मध्ये काय येणार. मग जनरल लेजर मध्ये पण 2 lakhs येणार, पण ते जनरल लेजर मध्ये 2 lakhs कुठल्या अकाउंटद्वारे येणार, मी तुम्हाला ते एक्सप्लेन केलेलं आहे. आपला जो चार्ट ऑफ अकाउंट आहे, त्या चार्ट ऑफ अकाउंट मध्ये आपण सन्ड्री क्रेडिटर्स रिकन्सिलिएशन अकाउंट म्हणून एक अकाउंट कॉन्फिगर केलेला आहे. तो आपल्या जनरल लेजर मध्ये आहे. आणि हे जे आता आपण FBL 1N आणि FK10N बघितलं, हे वेंडर सबलेजर मध्ये मधील रिपोर्ट आहेत. समजतंय का, प्लीज मला सांगा. FBL 1N आणि FK10N आपण जे बघितलं आता, त्याच्यातला FBL 1N हा वेंडर लाईन आयटम डिटेल्स होता आणि FK10N हा वेंडर बॅलन्स डिस्प्ले होता. हे कुठल्या ते मेन लेजर मध्ये आहेत, जनरल लेजर मध्ये आहेत का वेंडर सब लेजर मध्ये आहेत? Vendor subledger. थँक यू व्हेरी मच. ओंकार, पायल, प्लीज अंडरस्टँड की ते जो दोन आहेत ते वेंडर सब लेजर मध्ये आहेत. मग ही जी 2 लाखाची जी लायबिलिटी मी रेकॉर्ड केली ती माझ्या चार्ट ऑफ अकाउंट मध्ये पण आली पाहिजे ना, ट्रायल बॅलन्स मध्ये, म्हणजे थोडक्यात बॅलन्स शीट मध्ये. मग माझ्या चार्ट ऑफ अकाउंट मध्ये तो कुठला अकाउंट रेकॉर्ड करणार, त्याच्यासाठी मी तो रिकन्सिलेशन अकाउंट डिझाईन केलाय. तो रिकन्सिलेशन अकाउंट माझा जो आहे तो \n, आय कॅन से FBL 1N, सॉरी 3N. हा बघ, हा माझा रिकन्सिलेशन अकाउंट आहे. त्याला मी डिस्प्ले करतो. रिकन्सिलेशन अकाउंट मध्ये मला 2 लाख बॅलन्स दिसतोय बघा. हा जो रिकन्सिलेशन अकाउंटचा बॅलन्स आहे ना, हा जो रिकन्सिलेशन अकाउंटचा बॅलन्स आहे हा जनरल लेजर मध्ये आहे. दिस इज इन जनरल लेजर. कळतंय तुम्हाला मी काय म्हणतोय ते? हे जनरल लेजर मध्ये आहे. आणि याला जर मी छेडलं ना तर तो मला आतमध्ये पण जाऊन देतोय. कारण काल आपण रिकन्सिलेशन अकाउंट डिफाईन करताना थोडीशी चर्चा केली होती की करावं का नाही करावं लाईन आयटम डिस्प्ले सिलेक्ट. पण आपण विचार केला की ठीक आहे, आम्हाला काय, आम्ही 4-5 ट्रान्झॅक्शन एंटर करणार आहोत, तर त्या पर्पजसाठी हे डेटा वाढवत असतं ना, म्हणून आपण म्हटलं की आपण जास्त काय ट्रान्झॅक्शन करणार नाहीये, 5-50 ट्रान्झॅक्शन करणार. त्याच्यामध्ये काय डेटाचा प्रॉब्लेम नसतो आणि हा लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे आपण तो सिलेक्ट केला, म्हणून तो मला आतमध्ये जाऊ देतोय.
पण एखाद्याने तो लाईन आयटम डिस्प्ले जर सिलेक्ट केला नसता तर त्याला इथे ती फॅसिलिटी मिळाली नसती. बरोबर आहे, त्याला ती फॅसिलिटी मिळाली नसती नक्कीच. आपला चार्ट ऑफ अकाउंट आहे बघा. या चार्ट ऑफ अकाउंट मध्ये आपण हा 10,500 सन्ड्री क्रेडिटर्स रिकन्सिलेशन अकाउंट, बरोबर आहे. जर आपण आता आपण एक काम करू, आपल्या जनरल लेजरचा रिपोर्ट बघूया. बॅकस्लॅश एन FBL3N आणि सगळे अकाउंट घेतो मी याच्यामध्ये, त्याच्यावर काय बंधन टाकत नाही, सगळे अकाउंट घेतो. 2911 ओपन आयटम्स, ओके आणि क्लिक ह्याला करतो. हा हा माझा ट्रायल बॅलन्स आहे एका प्रकारे, नॉट एक्झॅक्टली पण एक आपलं तुम्हाला समजतंय म्हणून. हा माझा जणू ट्रायल बॅलन्स आहे बघा. यामध्ये या ट्रायल बॅलन्स मध्ये तुम्ही या सगळ्या ज्या एंट्रीज आहेत त्या एंट्रीज GL लाईन आयटम्स या फॉर्म मध्ये तुम्ही बघू शकता. ओके, त्यामध्ये बघा हा जो आहे ना इथे मध्ये परचेस, बिग परचेस ऑफ शुगर फॉर भीमाशंकर, हे जे आहे ते फक्त इथे काय झालं, डेबिट पण आलं, क्रेडिट पण आलं. सो 2 लाख आणि इथे नंतर मायनस आहे म्हणजे हा क्रेडिट आहे. आणि इकडे खाली बघा 2 लाख, त्याला चिन्ह नाही म्हणजे हा डेबिट आहे. हे मला इथे प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं मला डेबिट आणि क्रेडिट दिसतंय इकडे. याच्यातलं आपण एक काम करू, फक्त हे 2 लाख आणि हे 2 लाख निगेटिव्ह याच्यावर फोकस करू. बाकी आपण काल बघितलेलं आहे किंवा परत एकदा बघू शकतो. मला सांगा याच्यातला हा जो 2 लाख आहे हा आपण कुठल्या अकाउंटला डेबिट केलाय? रॉ मटेरियल परचेस अकाउंटला, रॉ मटेरियल परचेस अकाउंटला. इकडे हा जो लेआउट आहे ना, हा लेआउट जरा थोडं चेंज करतो. हा इथे मी लेआउट चेंज केला. हा लेआउट चेंज करायचा एक फील्ड आहे. इथे वरती मी गेलो, याला क्लिक केलं आणि हा जो अकाउंट आहे ना म्हणजे जीएल कोड, हा जीएल कोड आहे ना तो इथे या साईडला होता म्हणजे राईट हँड साईडला. म्हणजे हे लेफ्ट हँड साईड वाले जे आहेत त्यांचं टायटल बघा काय, डिस्प्लेड कॉलम्स. म्हणजे हे आपल्याला दिसतात आणि हे आपल्याला पाहिजे असतील तर ते सेट करा. म्हणजे काय करा, ते निवडा आणि इथे शपाटा, इथे त्याला पाठवा. अकाउंट टाईप कोणाला बघायचं असेल तर अकाउंट टाईपला सिलेक्ट करायचा आणि ते पाठवून द्यायचं आणि ते कंटिन्यू करायचं किंवा अडॉप्ट करायचं. समजते? म्हणून मी इथे इथे मी काय केलं, मला तो अकाउंट दिसला पाहिजे, इथे लास्ट आला तो. हा आता काही सेकंदापूर्वी इथे होता. मी त्याला फक्त क्लिक केलं आणि इथे पाठवून दिलं आणि इथे अडॉप्ट म्हणून म्हटलं, म्हणून तो मला दिसायला लागला इथे. आता तुम्हाला सॉरी, आता तुम्हाला दिसेल बघा, हे बघा हा जो आहे हा 4 लाख माझा डेबिट झालाय. डेबिट 4 लाख डेबिट आहे. 4 लाख नाही सॉरी, 4 लाख अकाउंट म्हणजे रॉ मटेरियल परचेस अकाउंट हा डेबिट आहे आणि सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट क्रेडिट आहे. तो सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट हा इथे वरती आहे बघा 2 lakhs. पण तो कुठला अकाउंट क्रेडिट आहे? 100-500 म्हणजे रिकन्सिलेशन अकाउंट. ऍक्च्युली याचं सर्व अकाउंटिंग आहे ना ते वेंडर सबलेजर मध्ये झालं. पण सिस्टीमची बांधणी अशी आहे कि वेंडर सबलेजर मध्ये काल आपण मी चिल्ला के मैंने बोला आपको, वेंडर सबलेजर मध्ये जर 1000 ट्रान्झॅक्शन झाले तर त्या सर्व 1000 ट्रान्झॅक्शनचा एक परिपाक किंवा त्याचा जो रिझल्ट आहे तो इथे जनरल लेजर मध्ये या सन्ड्री क्रेडिटर्स रिकन्सिलेशन अकाउंट मध्ये पण येतो. तिकडे तुम्ही परचेस 50 वेळा परचेस केलं असेल तर इथे या अकाउंट मध्ये पण 50 वेळा परचेस रेकॉर्ड केलं जातं, तीच अमाऊंट. तिकडे तुम्ही 40 वेळा पेमेंट केलं असेल वेंडर सबलेजर मध्ये तर ह्या अकाउंट मध्ये पण ते 40 वेळा पेमेंट रेकॉर्ड होतं. त्यामुळे तिकडूनचा आणि इकडूनचा बॅलन्स काय डिफरन्स, कसा असेल?
ऑल राईट. सो फार आपण इथपर्यंत बघितलेलं आहे. अजून फक्त एकच स्टेप याची शिल्लक आहे, पण ती आपण उद्या करूया, कारण त्याला जरा वेळ लागेल. हे आपण बॅलन्सेस डिस्प्ले सेंट्रिक क्रेडिटर्स अकाउंट एकच आपल्याला करायचं आहे की इट इज पोस्टिंग ऑफ आउट गोईंग पेमेंट. म्हणजे त्याचे पैसे आपल्याला द्यायचे आहेत आणि पैसे दिल्यानंतर परत त्या वेंडरच्या लाईन आयटम डिस्प्ले आपल्याला बघायचा आहे. सो दॅट ते बघितलं का त्याचा जो बॅलन्स आहे तो झिरो झालेला असेल तर 2 लाख रुपये उद्या देऊन टाकू आपण. ओके. एवढं हे जे पार्ट आहे तो आपण उद्या करू, कारण त्याला थोडासा वेळ लागेल, थोडं डिस्कस करायला लागेल आपल्याला. सो इट इज नॉट अ गुड टाइम टू डिस्कस दॅट नाव. सो इट इज बेटर वी मीट टुमॉरो.